बनवणाऱ्याचं नॉलेज आपल्याला माहित नसतं. हे त्यांनी जे लिहिलेलं आहे हे कितपत खरं आहे किंवा योग्य आहे आणि त्यात चुका नाही, आणि हे मला कसं कळणार? आपण कसं आहे, पत्रिका जेव्हा बनवून घेतो तेव्हा ते पंचांग बनवून देतात आपल्याला, आणि बऱ्याच वेळा काय होतं की पंचांग ते वाचता येत नाही किंवा ऑब्व्हियसली कोणाला कळतच नाही की काय तर एक पद्धत अशी पण असावी, मला असं वाटतं, जसं मी देते. श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन मला विचारायचं की ज्यावेळेस दसरा किंवा हे असतो त्यावेळेस अनवाणी चालतात, चप्पल बूट घालत नाही, किंवा काही लोक अगदी गुडघे टेकवत परिक्रमा पूर्ण करतात वगैरे. ह्या धारणा आहेत म्हणा, समजा त्याला बरोबर किंवा चूक ठरवणं योग्य नाही आहे. पण फक्त चालत गेलं म्हणजेच मंदिरातला देव प्रसन्न होतो असं काही आहे का? मी नाही मानत. माझं म्हणणं असं आहे ना की आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी बसूनच देव पावलं पाहिजे. म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्या घरात स्वतःबद्दलचं ओझं वाटता कामा नये. मग हे पितृदोषाची लक्षणं आहेत. म्हणजे तुम्ही आदरच करत नाही. त्यांनी त्यांच्या आईवडिलांशी कसे वागलेत आपल्याला त्याच्याबद्दल आपण त्याचं काहीच करू शकणार नाही. पण आपण आपल्या आईवडिलांबद्दल जर असं आदर ठेवला, त्यांचा जर मानसन्मान केला, तर आपल्याला पितृदोष राहत नाही. लोक म्हणतात की जिवंतपणी एखाद्या गोष्टीची किंमत कळत नाही, तो गेल्यावर कळतो. तर मला वाटतं हे इथं खूप जास्त परफेक्ट लाईन आहे. ही नजर खरं असते का? पहिली गोष्ट, अशी एखाद्याला नजर लावता येऊ शकते का? हे नजर लागते का? तर हो, लागते. मला वाटतं जेव्हा मी तुमच्याकडे बघते तेव्हा माझ्या मनामध्ये ती जलसी येते, एक कॉम्प्लेक्सिटी येते का हे व्यक्ती करू शकतो तर मी का नाही. ते एक नजर निगेटिव्हिटी दर्शवते. अमावस्या किंवा पौर्णिमेला जी लोकांनी रेस्ट्रिक्शन घातलेली आहे ही योग्य आहेत का? मी म्हणेन ना की जर खरंच शुभ कामं करायची असेल ना तर अमावस्येलाच करा. जन्मतारीख बदलवते का एखाद्याचं नशीब? नशीब बदलवण्यापेक्षा मी असं म्हणेन की शनीची 7.5 हा काय विषय? शनीची महादशा म्हणा किंवा शनीची 7.5 बोलली ना की लोक खूप घाबरतात. 7.5 कशी होते? मंगळ असतो पत्रिकेत, हा काय विषय? आयझॅक न्यूटनने एक स्टेटमेंट दिला होता, आय हॅव स्टडीड, यू हॅव नॉट. हा त्यांचा स्टेटमेंट आहे. ह्या कोटवर खूप कंट्रोवर्सी झाली, पण त्यांनी त्याच्यामध्ये काय दिलं की मी ग्रहस्थिती, म्हणजे आयझॅक न्यूटनचं तुम्ही बॅक हिस्ट्री वाचली तर ते अक्षरशः त्या टाईमला राजांची प्रिडिक्शन करायचे कशाने, ताऱ्यांचं मोजमापणी करून, कोणता ग्रह कुठे आहे, कोणता प्लॅनेट कुठे आहे. एकंदरीत आपण ओव्हरऑल सगळं जर बघितलं तर ग्रहांच्या इम्पॅक्टपेक्षा कर्मच जास्त लीड करते असं मला जाणवत आहे आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये. तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर, तुम्ही घेतलेल्या नॉलेजवर, तुम्ही घेतलेल्या मॅनेजमेंटवर, त्यानुसार ठरतं की आपलं भविष्य काय असतं. तुमची जन्मतारीख तुमचं नशीब बदलू शकते का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं होतं जिज्ञासा चौधरी मॅम यांना, ज्या खास मुंबईवरून पुण्यामध्ये आल्या होत्या आपल्या पॉडकास्टसाठी. आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही वेगवेगळे विषय हाताळले आहेत, जसं की कालसर्पदोष, पितृदोष किंवा कुंडली, न्यूमरोलॉजी, किंवा आपण ग्रहमान स्थिती जे म्हणतो की मंगळ आहे, किंवा एखाद्या पत्रिकेमध्ये 7.5 चालू आहे, एखादी महादशा चालू आहे, त्या सगळ्या गोष्टींवर आपण डिस्कस केलेलं आहे. आज अपेक्षा आहे की तुम्हाला या ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड जेवढे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं नक्कीच मिळतील, अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. मॅम, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तुमची थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना एक ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव मिस जिज्ञासा चौधरी आणि मी ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तुतज्ञ आहे. मी पुण्यात स्थितच आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून मी कन्सल्टेशन करते. खूप छान. मॅम, आपला जो आजचा विषय आपण ठरवलाय की एखादी कुंडली किंवा जन्मतारीख एखाद्याचं आयुष्य घडवते म्हणा किंवा बदलवते असं म्हणू शकतो. तर याच्याशीच रिलेटेड आहे. याचा जो बेस आहे, जनरली लोक कुंडली बघून किंवा जन्मपत्रिका किंवा लग्न करताना पण पत्रिका जुळवून
सगळा पुढचं आयुष्य डावाला लावतात असं म्हणेल मी इन शॉर्ट. तर या कुंडली बनवणाऱ्याचं नॉलेज आपल्याला माहित नसतं. एक थर्ड पार्टी व्यक्ती म्हणून गेलो मी, तर ज्यांचं नाव मार्केटमध्ये ऐकलंय किंवा ज्यांचा रेफरन्स मिळाला त्यांच्याकडून आपण बनवून घेतो. त्यांच्याकडून काही झालेल्या चुका अनावधानाने, आता तर डिजिटल युग आहे, पण पत्रिका जनरली हाताने लिहिलेल्याच असतात, त्यांच्याकडून चुकी आणि तीच आपण आयुष्यभर कॅरी फॉरवर्ड करतो. तर या कुंडलीबद्दल मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, की हे त्यांनी जे लिहिलेलं आहे हे कितपत खरं आहे किंवा योग्य आहे आणि त्यात चुका नाही, आणि हे मला कसं कळणार आहे ॲज अ थर्ड पार्टी व्यक्ती ज्यानं एखाद्याकडून पत्रिका त्याचे बनवून आयुष्य लिहून घेतलेली घेतोय आहे. हा. इन शॉर्ट. आपण कसं आहे, पत्रिका जेव्हा बनवून घेतलो तेव्हा ते पंचांग बनवून देतात आपल्याला. आणि बऱ्याचशा वेळा काय होतं, की पंचांग ते वाचता येत नाही बरोबर. किंवा ऑब्व्हियसली कोणाला कळतच कळतच नाहीये नाही, की काय आहे. तर एक पद्धत अशी पण असावी मला असं वाटतं, जसं मी देते, की जेव्हा तुम्ही पंचांग बनवता, म्हणजे लग्न कुंडली बनवता, चलित बनवता, नवांश कुंडली जेव्हा बनवता, चंद्र कुंडली जेव्हा बनवून देता ना, त्याच्या खाली एक थेओरिटिकल तुम्ही दिलं पाहिजे. म्हणजे जर एखाद्या घरामध्ये जसं 12 घरं आहेत, त्यामध्ये जे 9 ग्रह आहेत, ते कुठे-कुठे स्थित आहेत, कोणत्या-कोणत्या राशीत आहेत, हे आपण थेओरिटिकल दिलं, तर लोकांना वाचायला खूप सोयीस्कर पडतं. की पहिल्या घरामध्ये कोणतं ग्रह आहे आणि त्या ग्रहामुळे आपण घेतलेल्या डिसिजनवर काय पुढे जाऊन परिणाम होणार, ते 2 सिक्वलमध्ये आपण त्या थेओरिटिकल दिलं, तर हे लोकांना वाचायला पण सोयीस्कर पडतं आणि ती जी पत्रिका तुम्ही बनवून घेता, ती पडून राहत नाही. ती वाचली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं पहिली गोष्ट तर पैसेही वाया जात नाही आणि पत्रिका बनवल्यासारखी त्याच्यावर आपल्याला स्वतःला प्रेडिक्ट पण करायला मदत मिळते. बरोबर. मॅम, बरीच लोकं काय करतात आता, श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन मला विचारायचं आहे, की ज्यावेळेस दसरा किंवा हे असतो, त्यावेळेस अनवाणी चालतात, चप्पल बूट घालत नाही किंवा काही लोकं अगदी गुडघे टेकवत परिक्रमा पूर्ण करतात वगैरे. ह्या धारणा आहेत म्हणा समजा, त्याला बरोबर किंवा चूक ठरवणं योग्य नाहीये. बरोबर. पण फक्त चालत गेलं म्हणजेच मंदिरातला देव प्रसन्न होतो असं काही आहे का? मी नाही मानत. माझं म्हणणं असं आहे ना, की आपण ज्या ठिकाणी बसलोय, त्या ठिकाणी बसूनच देव पावलं पाहिजे. म्हणजे इन हं. शॉर्ट काय, एक पुंडलिकाचं म्हणते मी. पांडुरंग स्वतः पुंडलिकाला भेटायला गेले होते. का? हं. कारण त्यांची भक्ती कशी होती त्यांच्या आई-वडिलांबद्दलची, त्यांचे कर्म कसे होते, त्यानुसार गेले होते. द्रौपदीसाठी पण श्रीकृष्ण स्वतः धावून आले होते. हं. बरोबर? तर माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, की आपण देवाकडे जाण्यापेक्षा ना आपले कर्म, आपली निष्ठा, आपली भक्ती अशी असायला पाहिजे किंवा आपलं लाईफ डिसिप्लिन असं असायला पाहिजे, की देव स्वतः आपल्यासाठी उभा राहायला पाहिजे आपल्या जागे ठिकाणी. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण आहोत त्या ठिकाणी देवाला बोलवता आलं पाहिजे. हं. पण मग आता समजा व्ही-आय-पी दर्शन किंवा मंदिरात पैसे देऊन शॉर्टकटनी लोकं जातात. आता त्यांना देव पावतो कारण त्यांच्याकडे पैसे आहे आणि त्यांचं दर्शन फास्ट होतं. जी लोकं भोळी-भाबडी आहेत ती 3-4 तास लाईनला राहणं. उन्हापाण्यात आणि त्यांच्यावर देव प्रसन्न होत नाही, असं का? नाही, असं काहीच नसतं. ॲक्चुअली हे सत्य नाहीये, की तुम्ही व्ही-आय-पीमध्ये गेले, की तुम्हाला देवाचं दर्शन झालं म्हणजे तो देवदर्शन नाहीये. हं, तुम्ही मूर्तीला पाया पडता म्हणजे तो देवदर्शन नाहीये. हं. तुमचे मग मंदिरांनी हा ऑप्शन का ठेवला असावा? दर्शनाला मंदिरातच जातात ना, हं, हं. कुठेही जा, छोट्या-मोठ्या आता नाव नाही घेत नाही तर ते ट्रस्ट आपल्यावर केस करू शकतात. पण कुठेही गेलं तर श्रीमंतांना अगदी थोडक्यात पैसे दिले, एक XYZ अमाउंट दान केली किंवा पास घेतला, तर त्यांचं दर्शन फास्ट होतं. हं. आणि आपण दुसरीकडे म्हणतोय की आपण तेच बोलतोय की आपण काहीतरी त्याग केला किंवा हे केलं तर देव आपल्यावर प्रसन्न होईल. पण त्यांच्यावर कधी प्रसन्न होतच नाही. ज्यांना पैसे पाहिजे किंवा ज्यांची गरिबी हटवण्यासाठी ती लोकं रांगेत आहेत, जे अफोर्ड नाही करू शकत हं. तो पास, ते कधी श्रीमंत होतच नाही. म्हणजे असा क्वचितच मी बघितलं असेल एखादा व्यक्ती, कदाचित तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या आयुष्यात असं कोण आलंय का जो आधी गरीब होता, आता पास घेऊन फिरतोय वगैरे. हं, हं. प्रॅक्टिकल बोलूया आपण, बरोबर. की कारण लोकांपर्यंत हा कन्फ्युजन किंवा हा माइंडसेट गेला पाहिजे. सगळीच लोकं अंधश्रद्धेकडे ढकलता कामा बरोबर नये आहे. किंवा देव अस्तित्वातच नाही या हां. मताचा पण मी नाहीये. हं. पण ही जी आपण प्रॅक्टिकल रिअल लाईफमध्ये बघतो, आता पायी चालल्यामुळे आपण बघितलं की असं देव प्रसन्न होत नाही. पण मग लोकांना शॉर्टकट पद्धतीने देव पावतो असं म्हणूया आपण किंवा हं. ॲक्सेस मिळतो. ते असं विचार, आपलं माइंडसेट कसं आहे त्याच्यावर काम करतं. बऱ्याच वेळा तुम्ही जसं बोलता, की देव पावत नाही, मी लाईनला उभा आहे किंवा मी चालत पायी कुठल्यातरी दर्शन जाऊन पण मला देव पावत नाही. पण तुमची कर्मनिष्ठा कशी आहे? हं. तुमची खरी भक्ती कशी आहे? तर त्याच्यावरच ठरतं, की तुम्हाला देव पावतोय की नाही किंवा तुमच्यामध्ये कामामध्ये प्रगती होते की नाही. नुसतं मंदिरात जाऊन देव पावत नाही सर. बरोबर. अजिबात नाही. तुम्ही तुमची कामं कशी करताय, कृती कशी करताय त्याच्यावरच देव पावतो तुमचा. म्हणजे काय, तर तुम्हीच प्रगतीकडे वळता. हं. ती एनर्जी तुमच्यामध्ये येते. ती ऊर्जा तुमची पॉझिटिव्हली काम करते तुमच्या लाईफमध्ये असं. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी मी सांगेन,
की मंदिरात गेल्यानंतर जसं तुम्ही क्वेश्चन केलं की पायी जातात मग ते लोक पुढे जात नाही किंवा काय, तर त्यांच्या व्यतिरिक्त पण ते कसे राहतात ते पण इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे मी काहीतरी कुकर्म करते आणि उद्या मी जाऊन पायी दर्शनाला जाईन, तर तशी भक्ती करून देव पावत नाही ना. म्हणजे इकडे गुन्हा करायचा आणि तिकडे जाऊन माफी तसं नाही मागायची. नाही. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं, व्ही-आय-पी दर्शन घेऊन देवाला पाया पडून सुद्धा त्यांना देव पावत नाही, पण जे रांगेत उभे आहेत ना त्यांना देव पावतो सुद्धा. असंही झालेलं आहे की जे रांगेत आहेत त्यांना देवाचं फक्त मुखदर्शन झालेलं आहे, हात हात लावू शकत नाही त्या मूर्तीला, पण तरी त्यांना देव पावलेला आहे. ठीक आहे. मला आणखी एक विचारायचं की आता बऱ्याच पॉडकास्टमध्ये मी पण मागे कव्हर केलं, पितृदोष हा टॉपिक डिस्कस केला जातो. आपले आई बाप आपल्या हातात नाही आहेत, बरोबर. जन्म घेताना आपण ठरवून जन्मत नाही की मला यांच्या पोटी जन्माला जायचंय. पुढची पिढी जी जन्मते ती आपण आपल्या ठरवून हातात आणत नाही की ती कशी निघेल किंवा चांगली वाईट. आता पितृदोष आपण ही त्या चेन मधला कुठला तरी एक पार्ट आहे. म्हणजे माझी कुठली तर पुढची पिढी म्हणेल की माझे पितृदोष रोहित गायकवाड कोणतर होते आणि त्यांचा दोष लागलेला आहे. हा काय आहे, म्हणजे याचा थोडीशी क्लिअरिटी द्या की हे एक्झिस्ट कसं करतं आणि खरंच याचा त्रास असतो का, किंवा लोक ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची पूजा करतात, बळी देतात किंवा काही लेवलला जाऊन खटाटोप करतात असं म्हणूया सोप्या भाषेत, तर ते थोडंसं प्रकाश जो टाका त्याच्यावर. मला असं वाटतं की पितृदोषामध्ये बऱ्याचदा आपण असं ऐकतो की पितर म्हणजे गेलेली जी आहे आपले अँसेस्टर्स त्यांची पूजा करायची, त्यांना आठवण करून त्यांची पूजा करायची आणि त्याच्याने आपल्या पितृदोषाची मुक्ती होते असं बोलतात. पण मला असं वाटतं की आपले जे प्रेझेंट आई वडील आहेत त्यांना नमस्कार करणं, त्यांचा आदर करणं हे तुम्हाला पितृदोषातून मुक्त करू शकतो. ठीक आहे, आपल्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांशी कसे वागलेत हे आपल्या हातात नव्हतं, बरोबर. पण आपण त्या दोषातून मुक्त कसं होऊ शकतं. जसं एक्झाम्पल बघूया की गणपतीला जेव्हा विचारलं की तुला ब्रह्मांडाचा फेरा घ्यायचा आहे, तेव्हा तो त्याच्या आई वडिलांच्या बरोबर. शिव आणि पार्वतीचा फेरा घेतो. म्हणजे काय, तर ते दैवत आहे. मग तुम्हाला जर दोषमुक्ती करायची असेल तर रोज आई वडिलांच्या पाया पडणं आणि जर ते लांब असेल तर कमीत कमी त्यांचा आदर करणं, हे जर तुम्ही केलं तरी दोषापासून मुक्तता मिळते. आणि हे कुठेतरी संस्कार म्हणून पण तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला शिकवता ना. बरोबर. तेच बघतात ना की ना आपले आई वडील जर पाया पडतायत किंवा त्यांचा आदर सन्मान करतायत, त्यांना एखादी गोष्ट येत नाही. आता आपण बघतो सगळं टेक्नॉलॉजिकली झालेलं आहे, आपल्या आई वडिलांना येत नाही म्हणून त्यांना वेडं बोलणं की तुला काय कळत नाही असं बोलणं, असं न करता अनादर न करता प्रॉपरली रिस्पेक्ट करणं, त्यांना हाताला धरून कुठेतरी पुढे फ्युचरली त्यांना फिरवणं बाहेर जाऊन की आता तुमचं वय राहिलं का तुम्ही घरात राहा, असं न करता त्यांनाही कुठेतरी बाहेर काढणं त्याच्यातून. त्यांना म्हणजे आपल्या आई वडिलांना आपल्या घरात स्वतःबद्दलचं ओझं वाटता कामा नये. मग हे पितृदोषाची लक्षण आहेत. म्हणजे तुम्ही आदरच करत नाही, मग ते त्यांनी त्यांच्या आई वडिलांशी कसे वागलेत आपल्याला त्याच्याबद्दल आपण त्याचं काहीच करू शकणार नाही. पण आपण आपल्या आई वडिलांबद्दल जर असं आदर ठेवला, त्यांचा जर मान सन्मान केला तर आपल्याला पितृदोष राहत नाही. बरोबर. लोक म्हणतात की जिवंतपणी एखाद्या गोष्टीची किंमत कळत नाही, तो गेल्यावर कळतो. तर मला वाटतं हे इथं खूप जास्त परफेक्ट लाईन आहे. बरोबर. मॅम, पितृदोष जसा आपण डिस्कस केला तसं आपण म्हणतो की एखाद्याची नजर लागते, मग बरीच लोक ते उतरून टाकतात किंवा नजर काढतात. मग ते ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने काढतात, शहरी भागामध्ये मीठ वगैरे उतरवलं जातं. तर ही नजर खरं असते का, पहिली गोष्ट अशी एखाद्याला नजर लावता येऊ शकते का, आणि याबद्दल तुमचं ओपिनियन काय? ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन, नजर लागते का, तर हो लागते. आणि नजर लागते म्हणजे कशी लागते, तर तुमच्या बद्दलची कॉम्प्लेक्सिटी येते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही चांगल्या हुद्द्यावर आहात, तुमचं नाव खूप चांगलं आलं की काय, फेम आहे, नेम आहे, सगळं आहे. मला वाटतं जेव्हा मी तुमच्याकडे बघते तेव्हा माझ्या मनामध्ये तो एक जेलसी येते, एक कॉम्प्लेक्सिटी येते का हे व्यक्ती करू शकते तर मी का नाही. तुम्ही 0 पासून 100 पर्यंत आले, तुम्हाला मिळते, तुम्ही स्ट्रगल काय केलेलं आहे. ठीक आहे, मी 50 पर्यंत आहे, म्हणजे मी चांगल्या वेल सेटल फॅमिलीमधून येऊन पण मी 100 पर्यंत पोहोचू शकत नाहीये. तरी सुद्धा मी माझ्यावर काम न करता मी दुसऱ्या माणसाबद्दलची एक कॉम्प्लेक्सिटी ठेवणं की मी हा माणूस पुढे चाललाय, माझा ते एक नजर निगेटिव्हिटी दर्शवते. म्हणून आपण बोलतो की कुठलंही चांगलं काम करायच्या आधी सांगायचं नाही. का नाही सांगायचं, एक सायकोलॉजिकल पॅटर्न सांगते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्टेशन जेव्हा केली जाते तर आपण प्रेझेंट स्टेट ऑफ माइंड मध्ये काम करतो. तसंच नजरचं पण आहे. जेव्हा तुम्ही 4 लोकांना काम करायच्या आधी सांगता, म्हणजे सांगून झालेली आहे ती गोष्ट, मग ते 4 लोक काय करणार आहेत, तुमच्यावर कॉम्प्लेक्सिटी टाकणार. अरे हिला हे मिळालं, अरे हिला ते मिळालं, मला का नाही मिळालं, मग ही पुढे कशी काय गेली. ती निगेटिव्हिटीची एनर्जी आहे ना, ती आपल्याला इम्पॅक्ट करते.
आणि हे सगळ्यांनाच इम्पॅक्ट करत नाही, ह्याच्यात पण एक सेकंड थिंग आहे. सगळ्यांनाच नजर दोष लागते असं नाहीये. आपण बघतो की अंबानी झाले, एवढे मोठे मोठी लोक झाली, त्यांना नाही का नजर दोष लागू शकत, नाही लागत. त्याचं कारण आहे, कारण ते इमोशनली खूप स्टेबल असतात. त्यांच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये भ्रम नसते, तर ती भ्रमही ठेवता कामा नये. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगतो तर मनात शंका पण येते, तर ती शंकाही येता कामा नये. कधी कधी शंका न येता पण निगेटिव्हिटी लागते, कारण आपण तो एन्व्हायरमेंट असा बिल्डअप केलेला असतो आपल्या आजूबाजूचा. त्याच्यामुळे हे नजर लागते आणि ती न लागण्यासाठी येस बरेच प्रकार आहेत. जसं तुम्ही सॉल्टचं सांगितलं किंवा वेगवेगळ्या तुरटी पण असते. तुरटीचा पण एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. हे जे आहे, जे सायंटिफिकली काम करतात, त्याच्यामध्ये एक मॉइश्चर ऊर्जा खेचण्याची क्षमता असते. त्यानुसार ती निगेटिव्हिटी उतरवता येते. बरेच लोक काय करतात की नजर लागली म्हणजे ठोकताळे असतात एक, मग एखाद्याला ताप आली किंवा अचानकच तो व्यक्ती नर्वस किंवा डिप्रेशन मध्ये गेला, हेवीनेस वाटतो. हेवीनेस वाटतो किंवा अकेला पण म्हणतो ना आपण, त्या loneliness पद्धतीने तो वाटतो. त्याच्यात जातो. वागायला चालू करतो. तो जास्त कम्युनिकेट नाही करत, मिसळत नाही वगैरे. तर कारण तेवढी एनर्जी खेचली गेली आहे त्या व्यक्तीमध्ये. कारण स्वतःचा ऑरा जेव्हा कमी असतो ना, माझी जर ऑरा जी आहे, माझी एनर्जी ऊर्जा शक्ती जी आहे, ती जर कमी असेल, ती जर स्ट्रॉंग नसेल, म्हणजे आपण आध्यात्मिकली जाऊ किंवा मेडिटेशन थ्रू जाऊ, योगा वगैरे प्रॅक्टिकली जर बघायला गेलं विदाऊट आध्यात्मिक, जसं ध्यान न करता, कुठले तरी मंत्र जप न करता फक्त मेडिटेशन करतोय, आपल्या एनर्जी जोपर्यंत आपण ऍक्टिव्ह करत नाही, तेव्हा मग ह्या गोष्टी अट्रॅक्ट लवकर होतात. मला डार्क रूम मध्ये भीती वाटते जर मी असं बोलत असेल, तर ह्याचा अर्थ मी अंधाराला घाबरते. का घाबरते? कारण ह्याच्या आधी काहीतरी एक तर अंधाराचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा तो भास होतो. मग जो व्यक्ती स्ट्रॉंग आहे तो अंधारात पण सहज धावत पडतो. बरोबर. जर आपण चोरांची गोष्ट केली, चोर अंधारातच चोरी करतात, कारण त्यांना माहितीये मला इथे अमुक अमुक गोष्ट भेटणार आहे. का? त्यांनी त्यांचा तेवढा ओरा स्ट्रॉंग केलेला असतो. तर हे निगेटिव्हिटी किंवा नजर दोषाचा परिणाम आहे. ते नजर दोष सगळ्यांना नाही लागत. तुम्ही तुमची एनर्जी स्ट्रॉंग ठेवली, तुमचा ऑरा स्ट्रॉंग ठेवला, तर कोणत्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जी करणी किंवा ब्लॅक मॅजिक करतात, ही जाऊन अमावस्येच्या रात्री किंवा पौर्णिमेच्या रात्री स्मशानभूमीच्या आजूबाजूलाच क्रिया करतात, त्यांना तर ती नजर नाही लागत. तर ती भूत पकडतात किंवा हे म्हणतात, जे काही सो कॉल्ड म्हणत असतील. ठीक आहे, आपण थोडंसं कुंडलीकडे येऊया. आता जनरली मॉडर्न जमाना आहे, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप किंवा याच्या पुढचं ही सिच्युएशनशिप वगैरे वगैरे चालू आहे जेनझी मध्ये. आता पूर्वीच्या काळी लग्नपत्रिका जुळवली जायची आणि ते गुण सांगितले जायचे की एवढे गुण जुळतात, याच्या खाली असतील तर तुम्ही करू नका, रिकमेंडेड नाही, याच्यावर असेल तर, किंवा फार फार तर नाडी बघितली जायची, मग ते पुढे मूल होईल न होईल याच्यावर नाडी परीक्षण होतं. तर आता तुमचं एकंदरीत मत काय आहे की लग्न करताना बघितली पाहिजे का नाही बघितली पाहिजे? 100% बघितली पाहिजे. कारण पत्रिका आपल्याला माणसाचं पूर्ण पर्सनॅलिटी दाखवते आणि तो आपल्याला काय कॅरी करतोय किंवा ती आपल्याला काय कॅरी करते हे पत्रिका सांगते आपल्याला. आता पत्रिकेमध्ये मी असं म्हणेन की गुण जर बघायचे असतील तर 16 ते 24 मध्येच गुण मिळायला पाहिजे. 16 पेक्षा कमी नाही पाहिजे आणि 24 पेक्षा जास्त नाही पाहिजे. आपण म्हणतो 36 ते 36 अरे गुण बापरे, मिळाले हे म्हणजे तर खूप चांगलं. उलटच आहे. म्हणजे लोकांचं तर जास्त गुण म्हणजे खूप जास्त. मला माझ्यासारखी हुबेहूब व्यक्ती सहन होणार आहे का? माझी पार्टनर जर मी तापट आहे तर मला माझा पार्टनर तापट सहन होणार आहे का? मला पॅम्परिंग करणारा पाहिजे ना, किंवा माझं पार्टनर तापट आहे तर मी पॅम्परिंग करणार पाहिजे. लग्न जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा तुम्ही कम्पॅरेटिव्हली सोबतच असता ना, तेव्हा ह्या दोन रेषेमध्ये, दोन व्यक्तीमध्ये ना हा एक स्पेस पाहिजे. म्हणजे थोडंसं क्रॉस, की ती व्यक्ती तापट असेल तर मी नाही पाहिजे, त्या व्यक्तीचं दृष्टिकोन वेगळा असेल तर माझा दृष्टिकोन वेगळा पाहिजे कुठल्याही सोयींच्या गोष्टीकडे बघण्याचा. हुबेहूब व्यक्ती आपल्याला आपल्यासारखी कधीच सहन होत नाही, प्रॅक्टिकली फॅक्ट आहे. मला माझ्यासारखी व्यक्ती सहन होणार नाही. त्याच्यामुळे 16 ते 24 गुण दिलेले आहेत शास्त्रामध्ये. 16 पेक्षा कमी नाही, एकदम पण अलर्ट नाही पाहिजे, इमॅच्युअर नाही पाहिजे, म्हणून 16च्या खाली नाही. आणि 24चा वर का नाही? कारण 16 ते 24 मध्ये जे गण येतात ना, जे गुण येतात ते गुण कसे आहेत का, बाबा तुमची रास मिलन होते का, म्हणजे तुम्ही एकमेकांना कॅरी कसं करता. आणि ह्याच्यामध्ये पण कसं असतं की आपण फक्त गुण बघतो, 20 जुळले, 30 जुळले, लग्न करून टाका. नाही, पत्रिका बघताना कधी पण 2 वेगवेगळ्या पत्रिका बघायच्या असतात. एक मुलाची म्हणजे नवऱ्याची आणि एक बायकोची. हे 2 पत्रिका बघून ती जुळायची. मुलाच्या पत्रिकेमध्ये काय बघायचे की तो त्याच्या वाईफला, होणाऱ्या वाईफला कसं ठेवणार आहे, तो तिच्या फॅमिलीला कसं ठेवणार आहे, तो तिला अप्स अँड डाऊन्स मध्ये कसं कॅरी करणार आहे, तो इमोशनल बॅलन्स आहे का नाही, हे पत्रिका सगळं दाखवते. सिमिलर टू मुलीचं, मुलगी त्या मुलाला कसं कॅरी करणार आहे हे वैयक्तिक पत्रिका बघावी, माझं म्हणणं आहे. हे मिलन करून काहीच फायदा नाही वैयक्तिक, कारण तुम्ही वैयक्तिकच नंतर
डील करता ना, हँडल करता. मग एकमेकांना ते कसं कॅरी करता हे वैयक्तिक पत्रिका बघूनच तुम्ही कुंडली मिलन करावी आणि त्यानुसारच लग्न करावं हे असं माझं मत आहे. बरं, आणि एखाद्यानं जर खोटी जन्मतारीख किंवा असं काही दिलं आणि हम्म. पत्रिका मॅच करण्याचा प्रयत्न केला, जसं आता घरचे विरोधात असतात त्या जनरली युथ काय करते की हम्म. मॅच करायचा Match बघतात, हा, काय दिलं म्हणजे बरोबर हे गुण हा. जुळतील आणि जुळतील. घरच्यांना दाखवता येईल. दाखवतात. तर मग दोन पैकी एक बाजू जी असते म्हणजे मुलगा किंवा मुलगी हम्म. हे काहीतरी खोटी दाखवतात. मॅन्युप्युलेट करतात. हा, हम्म. आणि मग अशा केसेसमध्ये काय करायचं? अशा केसेसमध्ये जनरली जेव्हा पत्रिका बघायला येतं कोणीही, तेव्हा प्रश्नकुंडली आखायची. प्रश्नकुंडली कधीच खोटं सांगत नाही. बरं. जर एखाद्या व्यक्तीचं लग्न पण झालं असेल तर प्रश्नकुंडली दाखवून देते की समोरच्याने केलेला प्रश्न चुकीचा आहे. बरं. कारण तसे ग्रह, स्ट्रॉंग ग्रह, मेल्फिक ग्रह जे आहेत ना ते त्याच्यावर बसलेले असतात पहिल्या स्थानामध्ये. मग आपल्याला कळतं की ती व्यक्ती काहीतरी बोलते. लपवतीये. येस. आणि जसं मी म्हटलं की वैयक्तिक का बघायची? जरी पत्रिका जुळत असेल, समजा माझी पत्रिका 16 ते 24 मध्ये जुळते कोणाशी तरी, आणि जुळताना नंतर मी जेव्हा वैयक्तिक बघते तेव्हा तो व्यक्ती मला इमोशनली कॅरी नाही करत आहे किंवा मला पुढे जाऊन कॅरी करणार नाहीये किंवा अमुक गोष्टमध्ये तो फ्रॉड आहे, आणि मी माझ्या पत्रिकेमध्ये बघते की मला ह्या गोष्टीचा परिणाम भोगावे लागतील किंवा मला त्या गोष्टीचे परिणाम हँडल करावं लागेल. मग हे वैयक्तिक पत्रिका बघण्याचाच मेन हेतू असा आहे की तुम्ही वैयक्तिक बघा. जरी ती जन्मतारीख समोरच्याने किंवा डिटेल्स खोटे दिले तरी आपल्या स्वतःच्या पत्रिकेने आपण सांगू शकतो की ही व्यक्ती आपल्यासाठी कम्फर्टेबली चांगली आहे की नाही. तर म्हणून हे डिफरंट करूनच पत्रिका बघावी, वैयक्तिकच बघावी. ओके. आता जी लोक नास्तिक आहे किंवा फार फार तर म्हणू की ज्यांना ज्योतिष हे मान्यच नाही, हम्म. ते म्हणू शकत नाही की हे ग्रह आमचं नशीब ठरवणार, हम्म. किंवा असं बोललं जातं बऱ्याचशा मोटिवेशनल, ज्यांना हात नाही त्यांनी सुद्धा, ज्यांना हा पंख नाही ते सुद्धा उंच हा. उडू शकतात वगैरे. आता हे कसं झालं माहिती का, माझ्या भाषेत आंधळ्याला कलर समजून सांगायचा आहे. बरोबर. हा, की बाबा हा लाल म्हणजे काय, निळा म्हणजे काय, हे आंधळ्याला सांगायचं आहे. हा. तर त्या पद्धतीने आता तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे या बाबतीत, की एखाद्याला जर समजा हे पटवून द्यायचं असेल तर तुम्ही कसं देऊ शकाल? ह्याच्यावर मी एक म्हणेन की ज्याने लॉ ऑफ मोशनवर काम केलं आयझॅक न्यूटनने, त्यांची जर बॅक हिस्ट्री बघितली, आता आपण काय सायन्स पकडतो, आध्यात्मिक पासूनच खरं तर सायन्स आलेलं आहे. बरोबर. आपण अभ्यास काय करतो, मुळात आपला अभ्यासक्रमच खूप चुकीचा आहे. आपण काय करतो, ब्रिटिश कालीन काय आहे, काय कोणी काय केलेलं आहे, कुठल्या सायंटिस्टने, हा, आणि कुठल्या बाहेरच्या सायंटिस्टने. आपण आपल्या भारताचं बघतो का? जर इतिहास बघायला गेलं ना तर छत्रपतींचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा संतांचा जर इतिहास दिला ना तर बाहेर कुठे काय शिकायची गरजच नाही. जर तुम्हाला एंटरप्रेनर व्हायचंय तर तुम्ही शिवाजी द मॅनेजमेंटचं अभ्यास करा. बरोबर. तर अशा काही गोष्टी आहेत. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन बद्दल काम करायचंय, तुम्हाला म्हणजे पॉलिटिकल बघा, तर म्हणजे तर प्रत्येकासाठी आपल्या भारतीय व्यक्तीने एवढं काय काय लिहून ठेवलेलं आहे ना की आपल्याला बाहेरच्यांचा अभ्यास घ्यायची गरजच नाही. कारण ते आपले लिहून काय फरक पडतं, मुघलांनी काय केलंय, आपल्या छत्रपतींनी काय केलंय, हे आपण वाचत नाही. आणि त्याच्यामुळे हा भ्रम तयार झालेला आहे की सायन्स वेगळं आहे आणि आध्यात्मिक वेगळं आहे. आयझॅक न्यूटनने एक स्टेटमेंट दिलं होतं, आय हॅव स्टडीड यू ऑर यू हॅव नॉट. हा त्यांचा स्टेटमेंट आहे. ह्या कोर्टवर खूप कंट्रोवर्सी झाली, पण त्यांनी त्याच्यामध्ये काय दिलं की मी ग्रहस्थिती, म्हणजे आयझॅक न्यूटनचं तुम्ही बॅक हिस्ट्री वाचली तर ते अक्षरशः त्या टाइमला राजांचे प्रिडिक्शन करायचे कशाने, ताऱ्यांचं मोजमापणी करून, कोणता ग्रह कुठे आहे, कोणता प्लॅनेट कुठे आहे म्हणजे, आणि त्यांच्या रोज रेग्युलरली बघून की कुठला स्टार कुठे वळला आहे, त्यानुसार कसं ग्रह, जसं आपण क्लायमेट बघतो, क्लायमेट चेंज का होत आहे, कारण वरती काहीतरी चेंज होतंय. बरोबर. अचानक अवकाळी पाऊस पडतोय, अवकाळी ऊन येतोय, मग हे जसं नैसर्गिक गोष्टी बदलतायत ना तसं हे कुंडली सुद्धा आपल्या म्हणजे पर्सनल मानव जातीवर पण परिणाम करतोय. जर दमट वातावरण असेल तर आपलं डोकं दुखतं ना. जर हे नॅचरली खरं नसतं, कुंडली, ऍस्ट्रॉलॉजी म्हणा किंवा ज्योतिषी म्हणा, तर त्याचा परिणाम आपल्या नैसर्गिकरित्या झालाच नसतं. बरोबर. आपण पहिल्यापासून बघत आलो की सूर्य कुठल्या दिशेला येतोय, पूर्वेला. मग त्याच्या मनात असं तो कुठल्याही दिशेला उगवू शकला असता ना. तो आपल्याकडे पूर्वेलाच उगवतो, तो बाहेरही पूर्वेलाच उगवतो. म्हणजे निसर्ग सुद्धा आपल्याला सांगतोय हे एकच आहे. सायन्स हे आध्यात्मिक पडून आलेलं आहे, पण आपण जास्त सायंटिस्ट करत राहिलो ना, म्हणून सायंटिफिकली प्रूव्हन नाहीये, म्हणून मग ही गोष्ट खोटी आपण ठरवतो. असं झालंय. तर मी अशा लोकांना एवढंच सांगेन की तुम्हाला खरंच जर सायंटिस्ट बद्दल जर अभ्यास करायचा असेल तर आयझॅक न्यूटन सारखे अजून 2-3 सायंटिस्ट आहेत ज्यांनी जे ऍक्च्युली पैसे कमवत होते कुंडली पत्रिका बघून, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही अर्ध नॉलेज घेऊन मग ह्याला अंधश्रद्धा म्हणणार, मग हे चुकीचं. बरोबर. खूप छान.
मॅम आता बऱ्याच लोकांचं असं प्रेडिक्शन असतं मुहूर्त किंवा आपण म्हणूया की अमावस्या पौर्णिमा याचा होणारा परिणाम. आता आपण हे बघतो की भरती ओहोटी येते समुद्राला, म्हणजे याचा काहीतरी परिणाम होतोय. परिणाम होतो. म्हणजे त्या व्ह्यूज किंवा त्या फ्रिक्वेन्सी काम करतायत. बरोबर. फक्त ह्युमन लाईफवर असं म्हटलं जातं की अमावस्येला किंवा गाडी चालवू नका किंवा शुभ काम करू नका हम्म. आणि हा मुहूर्त नाहीये हा. किंवा राहू काळ असतो बघा. बऱ्याच हा, वेळेस हा, आपण ज्यावेळेस राहू चौघडिया काळ. बघतो हा. त्यावेळेस राहू काळ असतो. त्यावेळेस अवॉइड केलं जातं हम्म. किंवा लग्नाचा वेळ घेताना पण मुहूर्त हा. बघितले जातात आणि एक पर्टिक्युलर टाइम पिरियड दिला जातो आणि त्यावेळेसच ते रिकमेंड करतात की यावेळेस शुभ, म्हणजे याच्या पुढचं सगळं काम व्यवस्थित होईल. आता तुमचं पर्सनल ओपिनियन काय की अमावस्या किंवा पौर्णिमेला जी लोकांनी रेस्ट्रिक्शन घातलेली आहेत ही योग्य आहेत का किंवा त्याच्या मागचं बेस फाउंडेशन काय? मी म्हणेन ना की जर खरंच शुभ कामं करायची असेल ना तर अमावस्यालाच करा. पौर्णिमा कसं आहे, चंद्रमा जो आहे तो हळूहळू करून कमी होतो. अमावस्याला काय होतं, हळूहळू वाढतो. आपल्याला प्रोग्रेस पाहिजे ना, मग अमावस्याला अपॉर्च्युनिटी येते. म्हणून छत्रपतींनी पण बरेचसे किल्ले अमावस्याला, अगेन त्याच्यामध्ये पण एक डार्क असल्यामुळे ते किल्ले जिंकायला पण हम्म. त्यांना सोयीस्कर पडायचा. पण मुहूर्त सुद्धा अमावस्याचं का काढलं, ग्रोथ. चंद्रमा जो आहे तो नाहीसा झालेला आहे, तो हळूहळू करून वाढतोय, म्हणजे आपली प्रगती. मग अमावस्याकडून पौर्णिमेकडे आलं पाहिजे. आपण काय चुकीचं वाचतो किंवा अर्ध नाही, पण मग वाचतो. आता जनरली ब्लॅक मॅजिक करणारे लोक त्याच्या अँगलनं मग अमावस्याला घेत असतील. आपला जर पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला तर, किंवा इथून मी जे काही करतोय त्याचा सक्सेस रेशो जास्त आहे समोरच्यावर क्रिया करताना, म्हणून ते कदाचित अमावस्याला करत असतील. करत असतील. हा. हो, तसे काय असू शकेल. हा. किंवा त्याचं वेव्स किंवा बदलणारी ग्रहस्थिती, हा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा काम करतो तसं तो इतर याच्यावर. हा. आता लोकसंख्या एवढी बघता माझ्या मनात एक प्रश्न येतो की भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे. ग्रह तर 9च आहेत किंवा फार फार ते नवीन जन्मलेले 2, 10, 11 ग्रह आहेत. आता हे सगळ्यांच्याच नशिबावर वेगवेगळं काम करतात. प्रत्येकाची एक लाईफ स्टोरी चालू आहे. जसा बरोबर. एक मूवी असतो ना, तसा प्रत्येक कॅरेक्टरला स्ट्रगल पण चालू आहे, पेन आहे, त्याच्यात हॅपीनेस आहे, माइलस्टोन आलेत. कोण बरोबर. त्याच्या दृष्टीने सक्सेसफुल आहे, कोण दुसऱ्याच्या दृष्टीने एकदमच फेल्युअर आहे वगैरे. तर हे काम कसं करतं, म्हणजे प्रत्येकाला एवढे व्हेरियंट किंवा हे देणं, म्हणजे मला एक विचारायचं की एवढ्या ग्रहांची झाली तर सगळ्यांवर कॉन्स्टंटच हे परिणाम द्यायला पाहिजेत. हे व्हेरिएशन्स कसे येतात? वेगवेगळे परिणाम कसे कसे देतात असं. देतात? आपल्या कृतीवर, आपल्या डिसिजनवर आपण काय निर्णय घेतो. आता एकाच रेसमध्ये सगळे धावतायत, पण रेसचं डेस्टिनेशन कुठेतरी वेगळीकडे आहे आणि आपण धावतो दुसऱ्या वेगळीकडे. मग तसं तर रेस जिंकता येणार नाही ना. आणि प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे, प्रत्येकाचं एम वेगळं आहे. पैसा कमवायचं मान्य आहे. एक एक्झाम्पल पकडलं गेलं तर आता सध्याच्या घडीला तर प्रत्येकाला पैसा आणि पीस पाहिजे. बरोबर आहे. पण झोप चांगली पाहिजे म्हटल्यानंतर तुम्हाला 12 तास काम पण करायचंय. काहीकांचं असं की मला 12 मिनिटं काम करून 4 पैसे जास्त कमवायचे, असंही असतं. मग ते तुमच्या इंटलेक्च्युअलवर आहे. ग्रहमान कसं आहे, तुमच्या डिसिजनवर, तुमच्या डिसिप्लिनवर काम करतं, तुमच्या नॉलेजवर काम करतं. मला जर डॉक्टरकीमध्ये मी हुशारी दाखवू शकते जास्त, पण इंजिनिअरिंगवर लवकर कमी पैशामध्ये जर मी इंजिनियर होऊ शकते आणि मी त्याच्यामध्ये चालले तर मी खूप बॅड इंजिनियर होणार. पण मला माहिती आहे की इथे पैसेही जास्त जात आहेत, वेळही जास्त जातोय, पण मी त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकते. मग ग्रहमान तशा पद्धतीने काम करतं. प्रत्येकासाठी वेगवेगळे ग्रहमान काम ह्याच्यासाठी करतात, पण प्रत्येकाचा लाईफ जगण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. प्रत्येकाचं डिसिप्लिन वेगळी असते, प्रत्येकाचा भक्तिभाव वेगळा असतो अगेन, आणि माइंडसेट वेगळा असतो. काहीकांना एकदाच पैसा पाहिजे असतो, काहीकांना स्टडीली पाहिजे असतो. बरेचसे असे आहेत की मी ह्या व्यवहारामध्ये अडकलोय, मी त्या व्यवहारामध्ये अडकलोय, मला एकदाच पैसा पाहिजे. तसं नाही, तुम्ही डिसिप्लिन वाईज काम करा ना, मग तुम्हाला बरोबर त्याचे पैसे निघतात. बर, खूप छान. आता परत येऊया, आपला जो मेन टॉपिक आहे की एखादी जन्मतारीख एखाद्याचं आयुष्य किंवा नशीब बदलू शकते का? तर तुमचं काय मत आहे, हे खरं आहे का की खोटं आहे? कारण तो जन्मलेला व्यक्ती ती ठरवून नाही जन्मत. म्हणजे आता बरेच लोक काय करतात की जन्माच्या आधीच काळ किंवा नक्षत्र वगैरे येण्यासाठी सिझेरियन ज्यावेळेस प्लॅन करतात त्यावेळेस आम्ही बघितलंय ते जवळून की ते जन्मतानाच अशा पिरियडला जन्म घालतात की बाबा मुहूर्त पुढचं काढून. सगळं मुहूर्त काढून, आणि मग त्यांना पुढचं माहिती आहे की बाबा या काळात जन्म तर सक्सेस होईल वगैरे वगैरे. मग पूर्वी तसं नसायचं, किंवा मी म्हणेन की मुहूर्त काढून पण जन्माला तरी त्याचा सक्सेस रेशो 50-50च आहे. 50-50. आपण जे प्रेडिक्ट करतोय आणि ज्या पद्धतीने दुनिया बदलतीये, तर तुमचं याबद्दल एक मत सांगा, ओपिनियन सांगा की जन्मतारीख बदलवते का एखाद्याचं नशीब?
नशीब बदलवण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपण आपलं नशीब खरंच बदलू शकतो. फक्त जन्मतारखेवर नशीब नाही बदलत. अगेन मग इथे डिसिजन मेकिंग आहे. तुमचा अभ्यासक्रम आहे. एखाद्या आईला जर सांगितलं की तुमचा मुलगा पुढे जाऊ शकत नाही, एखाद्या ब्राह्मणाने जन्माला आला हा मुलगा शिकणार नाही असं जर सांगितलं, आईचं काम काय आहे? ठीक आहे, ब्राह्मण म्हटलेत किंवा जे आपण कुंडली काढली आहे ज्या व्यक्तीकडे, त्यांनी सांगितलेलं आहे की माझा मुलगा शिकणार नाहीये, तर ती आई काय करणार? तिच्याकडे 2 डिसिजन आहेत. एक तर मुलाला मारून कुठून तरी अभ्यास शिकवायचा, एक तर मग हे गृहीत धरायचं की पत्रिकेत नाही म्हणजे हेच त्याचं नशीब. अजिबात नाही. नशीब बदलता येतो, 100% बदलता येतो. म्हणजे 80% तर बदलताच येतो. बाकी गोष्टी 20% आपण कर्मानुसार बघू. ओके. तर 80% कशी बदलता येते किंवा जे नशीब बदलता कसं येतं की तुम्ही कशा पद्धतीने मग डिसिजन घेता, कशा पद्धतीने तुम्ही लाईफ जगताय, कशा पद्धतीने तुम्ही नॉलेज कॅरी करता. अगेन म्हणजे ओव्हरऑल बोलायचं झालं तर तुमच्या स्वतःच्या वागणुकीवर, तुमच्या नॉलेजवर आणि तुमच्या आत्ताच्या प्रेझेंट निर्णयावर ठरतं की तुमचं नशीब काय असणार आहे. 2 रूट पत्रिका तुम्हाला 2 रूट देते. त्या 2 रूटमध्ये तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणत्या रूटला जायचं. ओके. म्हणजे काही लोक शॉर्टकट किंवा चुकीच्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी हां. करून पण हे होऊ शकतात. आता जसं आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की मुलांक किंवा भाग्यांक याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं. पहिली गोष्ट हे असतं काय हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. दुसरी गोष्ट ते काय इम्पॉर्टंट आहे म्हणजे नेमकं काय फॉलो करायचं आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो डेली लाईफवर किंवा ओव्हरऑल एखाद्याच्या जीवन प्रवासावर. आपण आता न्यूमरोलॉजीकडे झुकून हा विचारतोय. आजचा पॉडकास्ट हा इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी म्हणजे मॅडम कडून एक मेजवानीच मिळते असं समजूया. ओके. सो मूलांक म्हणजे काय? मूळ अंक म्हणजे माझ्याबद्दलचं. आता सर तुमची डेट ऑफ बर्थ काय? 14/11/90. 14/11/90. ओके. 14 म्हणजे आपण 1 आणि 4 बघूया. सो मूळांक कसा बघितला जातो? जर 2 अंकी असेल तर मग त्याला ऍडिशन केलं जातं आणि 1 नंबर निघतो. मग तुमचं 1 आणि 4 म्हणजे काय? 5. मग बरेच जण काय होतं मूळ अंक म्हणजे काय? तर मी फक्त 5 वर काम करेन नाही. बरं. तुम्हाला 1 आणि 4 मिळून आहे ना, म्हणजे तुम्हाला सूर्य आणि राहू या दोन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट 5. 5 म्हणजे काय? बुध. ओके. या बरोबर. तिन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट तुमचं मूळ म्हणजे तुमच्याबद्दल ते सांगतो. मग जेव्हा मूळांक जे आहे ते तुम्ही तुमच्या नॉलेज टाईप पर्यंत म्हणजे तुम्ही असं पकडू शकता की कॉलेज पर्यंत तुम्ही तुमच्या मूलांकाला फॉलो करू शकता. म्हणजे साधारण 25 वयापर्यंत हां. अंदाजे. आणि त्याच्यानंतर भाग्यांक म्हणजे भाग्य सांगणारा अंक. मग तुमचा भाग्यांक काय येतोय? 8. 8 येतोय. ठीक आहे. मग 8 म्हटल्यानंतर शनी येतोय. मग शनी बोलल्यानंतर तुम्हाला शनी रिलेटेड काय आहे? का तुम्ही टेक्नॉलॉजीकडे वळताय, का तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये वळताय म्हणजे कन्स्ट्रक्शन एरिया लाईन क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये येत आहे की डॉक्टरकीमध्ये येत आहे किंवा मशिनरीमध्ये येत आहेत. मग हे सगळे जे शनीचे आहेत आयर्न रिलेटेड मग त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. मग भाग्य जेव्हा तुम्ही बघायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला भाग्यांकाला जोडूनच पुढची प्रोसिजर करायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 25 पर्यंत मुलांक फॉलो करा. हा, कारण तुम्हाला नॉलेज तुम्हाला स्वतःला डेव्हलप करणं गरजेचं आहे. सुरुवातच मी 20व्या वर्षी बोलेन की मला भाग्यांक फॉलो करायचं पण माझ्यामध्ये डिसिप्लिन नाहीये. समजा मला जर एंटरप्रेनर बनायचंय पण मला बोलायची माझी वृत्तीच नाही चांगली. मी सगळ्यांशी रूढ बोलते, मी एकदम रागाने बोलते, सगळ्यांना हडकवते. तर हे पर्स्पेक्टिव्ह ऍज अ एंटरप्रेनर खूप घाणेरडं आहे. आपण असं म्हणू शकतो का की याला स्टेबिलिटीला कनेक्ट केलं तर समजा एखाद्याचं शिक्षण पूर्ण झालंय, लग्न आहे, समजा मुलं झालेत आणि आता तो स्टेबल समजतोय, त्याची काही बेसिक पहिली फ्लॅट वगैरे हे झालेलं आहे. आता तो मुलांक संपला तिथे त्याचा रोल, कारण तो व्यक्ती मॅच्युअर्ड आहे आणि आता भाग्यांक म्हणजे त्याची पुढची जी जर्नी आहे हा ही जर्नी ना नॉलेज पासूनच सुरुवात होते. लाईक तुम्ही कॉलेजचं जसं म्हणलं 25-30 एज पर्यंत तुमचं ते ना शिकण्याचं काम असतं, इयर असतो की तुम्हाला जेवढं शिकता येईल तेवढं. पुढे आपण शिकत राहतो ही गोष्ट वेगळी आहे, पण 30 वर्ष ना आपण त्याच्यामध्ये जेवढं आता जसं आपण म्हणतो की संस्काराचे पण 4 संस्कार असतात. ओके. जेव्हा आपण गर्भामध्ये असतो तेव्हा आई जे खाते, आई जे बघते, जसं अभिमन्यूचं झालं होतं. ठीक आहे. तर तो पहिला संस्कार आपल्याला लागतो. जेव्हा आपला जन्म होतो आणि आपण जन्माच्या 5 वर्षापर्यंत जे आपलं एन्व्हायरमेंट मधून ग्रॅब करतो हा झाला आपला दुसरा संस्कार. तिसरा संस्कार काय? जे आई वडील आफ्टर 5 इयर्स देतात. खरं तर 5 इयर्सच्या आधीच मुलांना काही गोष्टी शिकवायच्या असतात पण आपण म्हणतो लहान जाऊ दे, तर ती एक कन्सेप्ट आहे. मग तो तिसऱ्या संस्कारामध्ये काय की आपले आई वडील संस्कार देतात, आपले गुरुवर्य संस्कार देतात, आपण एज्युकेशन मधून काय संस्कार घेतो हे टीनेज पर्यंत ऍडोलन्स पर्यंत आपण ते संस्कार घेतो. आणि चौथा संस्कार मॅच्युरिटीचा असतो. म्हणजे या 4ही संस्कारांपैकी आपल्यासाठी काय परफेक्ट आहे हे म्हणजे चौथा संस्कार. आणि हे जेव्हा आपल्यामध्ये येतं ना तेव्हा आपण भाग्यांकडे बघायला सुरुवात करायचं.
म्हणजे इन शॉर्ट मॅच्युरिटी आपण पकडू शकतो हा. की एखाद्याला ती 20व्या करिअर वर्षात येऊ घडवायचं आहे, शकतं. फायनान्स हा. घडवायचं आहे, तुम्ही भाग्यांक थ्रू जा. कारण तुम्ही मुलांकला स्टेबल आणि प्रॉपर केलेलं आहे. डिसिप्लिन मध्ये आणलेलं आहे स्वतःला. स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केलेली आहे, तुमचं नॉलेज डेव्हलप केलेलं आहे, तुमची माइंडसेट चांगली केलेली आहे. म्हणजे तुम्ही मुलांकला प्रॉपर केलेला आहे. जसं मी तुम्हाला तुमचं म्हटलं 1 आणि 4. 1 म्हटल्यानंतर सूर्याचं आहे, लिडरशिप तुमच्यामध्ये लहानपणापासून असेल. पण 4 म्हटल्यानंतर राहू म्हणजे भ्रम, कन्फ्युजन. त्याच्यात जाऊ की नको जाऊ, त्याच्यात जाऊ की नको जाऊ, डाऊट, सेल्फ डाऊट, दुसऱ्यांवर पटकन विश्वास ठेवणं नाही. मग कोणावर किती विश्वास ठेवायला पाहिजे, किती प्रमाणात विश्वास ठेवायला पाहिजे, स्वतःवर किती प्रमाणात विश्वास ठेवला पाहिजे. कुठला तरी डायरेक्शन मोठा चांगला दिसतोय आणि म्हणून आपण त्या डायरेक्शन जायचं, हेही येता कामा नये. पुन्हा मग तुमचा 5 नंबर झाला मुलांकचा, मेन अंक काय तर बुध. तुमचं कम्युनिकेशन तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, कारण तुम्हाला हजारो लोकांना भेटावं लागतं. हे जेव्हा तुम्ही डेव्हलप म्हणजे 3 संस्कारामध्ये जेव्हा येतात, त्या 4था संस्कार तुमचा चालू होतो की बाबा ह्याच्यानंतर हे शिकल्यानंतर मी पुढे कसं डेव्हलप करायचंय. फाईन हे माझं शिकवण नॉलेज जे आहे ते आता मला करिअरमध्ये आणि फायनान्समध्ये उतरवायचं. मग तेव्हा भाग्यांकाचा जोड घ्यायचा आणि त्यानुसार काम करायला सुरुवात करायची. ओके. आता बऱ्याच वेळेस आमच्या प्रिव्हियस एपिसोडमध्ये बरेच गेस्ट आले होते. त्यांनी नेम करेक्शन सांगितलं, स्पेलिंग बदला किंवा ते तुमच्या न्यूमरॉलॉजी प्रमाणे मुलांकाला जनरली प्रिफर करतात कारण ते जन्मतापासून आहे. तर ते सेट करून घ्या. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की एखाद्याचं स्पेलिंग बदललं म्हणजे भाग्य बदलतं का? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. मी असं म्हणेन की एकदम खोलवर पण सगळ्याच गोष्टी चेंजेस करू नये. जास्त भ्रम तयार होतो माणसाला, हे माझं मत सांगेन. आणि दुसरी गोष्ट असं की प्रत्येकाचं जन्मकुंडलीनुसारच नाव असतं असं नाहीये. कधी कधी नावरास वेगळी असते आणि तुम्ही प्रोफेशनली नाव लावता वेगळं, बरोबर. तेही असतं. मग बरेच जण आहेत की नेम करेक्शन करता, कारण नेम आणि फेम हे दोन्ही, जेव्हा तुम्हाला फेम पाहिजे तेव्हा तुम्ही जो नाव लावता तोच. आता इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेन की माझ्याकडे एक क्लायंट आली होती आणि त्याने सांगितलं की हजबंड वाईफ मध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. ओके. आणि हजबंड माझ्याकडे नीट लक्ष देत नाहीये. हा तिचा एक जनरल मायनर क्वेश्चन होता की दुर्लक्ष करणं वगैरे. म्हटलं तुमचं नाव काय लावता तुम्ही? मग त्यांनी सांगितलं की माझं फादर्स नेम लावते. आता एक नवीन ट्रेंड आला की आपण पहिला फादर्स नेम लावतो मग हजबंड्स नेम लावतो. मग तुम्ही जर सांगतानाच नाव नवऱ्याचं लावत नाहीयेत, मग त्यांच्याकडून येणारी एनर्जी, तुमच्याबद्दलची पॉझिटिव्हिटी तेवढी स्ट्रॉंग राहणार कशी? दुर्लक्षच होणार ना, कारण तुम्ही प्रायोरिटी बेसवरच ती गोष्ट चेंज नाही केलेली. तर नेम, नंबर, न्यूमरोलॉजी मदत करते, करेक्शन काम करतं, पण ते पण डिपेंड करतं की तुम्ही कशा पद्धतीने, नावरास आहे तशा पद्धतीने काम करतायत किंवा कुठलं नाव लावतायत, त्यानुसार तुम्ही थोडंफार चेंजेस करू शकता. पण मला असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही एकदम त्याच्यामध्ये खोलवर जाऊ नका, कारण जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये अपडेटेड राहणार की मी नाव चेंज केलं म्हणजेच माझं सगळं व्यवस्थित होईल, नाही. तर याच्यानंतर तुमचं मुलांक हे पण बघायला लागतं, तुमची राशी पण बघायला लागते, सगळं ओव्हरऑल पंचांगच बघायला. ओव्हरऑल आपण बघितलं तर नावरस हे आयुष्यात कधी पत्रिका सोडून कुठं वापरलं जात नाही. ज्यावेळेस आपलं बारसं किंवा नामकरण सोहळा होतो त्यानंतर ते जे नाव पडतं ते आपल्या TC वर, शाळेपासून मग आयुष्याच्या डेथ सर्टिफिकेट पर्यंत तेच कॅरी फॉरवर्ड होतं. नावरस कुठे येतच नाही. ऍक्च्युअली आपण नावरस पुढे फॉरवर्ड केलं पाहिजे, म्हणून नाव ठेवतानाच चांगलं ठेवायचं की आपण पुढे करू शकतो. कशा ठीक आहे, निकनेम असतात, गोष्ट वेगळी आहे. नावरस का काढली जाते? जर ती एवढी इम्पॉर्टंट नसती तर काढलीच गेली नसती. तुम्हाला नवीन करेक्शन करायचं असेल तर नावरसनुसार रेट करेक्शन करा, तर ते तुम्हाला एनर्जी वाईज तुम्हाला मदत करणार. ओके. जनरली न्यूमरोलॉजी मध्ये 11, 22 आणि 33 या अंकाला मास्टर नंबर म्हटलं जातं. तर याच्या मागचं काय लॉजिक आहे? मास्टर नंबर कसं काढलं जातं की तुमच्या पूर्ण डेट ऑफ बर्थ जे आहे 14, 11 आणि 1990, मग ह्या सगळ्यांची पूर्ण बेरीज केली जाते, ऍडिशन केलं, पूर्ण ऍडिशन. तर तुमच्या भाग्यांकाला पहिला 2 नंबर येत आहेत का? मग येतात, पण ती वेगळी येतात, काही 3 आणि 5 काहीतरी येत आहे, थिंक सो. बरोबर. जेव्हा मास्टर नंबर येतं तेव्हा ते मास्टर नावच आहे मास्टर, मग ते मास्टरली काम करतं. पण त्याच्या पण कसं आहे, आता एक मास्टर नंबर 3 प्रकारचे आहेत, 1, 1, 2, 2 आणि 3, 3. ठीक आहे. 1, 1 म्हणजे काय?
तर युअर म्हणजे तो एक स्टेटमेंट आहे त्यासाठी की यू आर अ ड्रीमर बट नॉट अ डुअर. हे नंबर 1 साठी आहे. म्हणजे जे नंबर ज्यांचा डेट ऑफ बर्थचा फर्स्ट डेट जी आहे ती 11-11 आहे किंवा पूर्ण भाग्यांक मिळून जर तुमचा 2 डिजिट जेव्हा येतो तेव्हा जर मास्टर नंबर मध्ये येत असेल तर हे ड्रीम खूप करतात. पण जेव्हा करण्याची गोष्ट येते ना तेव्हा स्वतःला थांबवून ठेवतात. मग ह्याच्यामुळे त्यांना त्याचा यूज नाही करता येत. नंबर 2 वाले असेल म्हणजे जे मास्टर नंबर 2 आहे ते कसे आहेत की जे ड्रीम करतात त्याच्यावर ते खरे पण उतरतात. म्हणजे मी हे ड्रीम करतोय, मला अमुक अमुक गोष्ट करायची ती करायचीच आहे जिद्दीने आणि म्हणून ते त्याच्यावर सक्सेसफुल होतात. आणि 3-3 नंबर खूप रेअरली येतं आणि 3-3 म्हटल्यानंतर 6 म्हणजे शुक्र शुक्र. ग्रह आहे आणि शुक्र म्हटल्यावर तो फेम, नेम सगळंच देतो. तर ते रेअर केसमध्ये येतं 3-3 नंबर. ते मास्टर नंबर आला तरी तो इम्पॅक्ट खूप चांगला एनर्जी वाईज मदत करतो. ओके. आता मॅडम बऱ्याच लोकांचं फेसबुकला ऍड असतं किंवा इंस्टाग्रामला ऍड असतं की तुमचा मोबाईल नंबर बदला, तुमचं आयुष्य बदलेल आणि त्याचे कोर्सेस पण विकतात लोक. तर हे कितपत खरं आहे? आता बऱ्याच वेळेस आता मी माझं सांगतो, 88 नंबर जेवढा जास्त तेवढं स्लो ग्रोथ म्हणतात. पण जस्ट डायल कडे बघितलं तर 10 वेळेस 8 आहे. 8 ती तर किती मोठी कंपनी आणि टर्नओव्हर आहे. मग हे काय मानायचं किंवा कसं कोणाला पकडून चालायचं? ओके. जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर बघता, आता मोबाईलमध्ये फक्त 3 गोष्टी बघायच्या असतात. पहिली गोष्ट तुमचा बुध कसा आहे पत्रिकेमध्ये. नीचचा आहे का उच्चचा आहे का वक्री आहे. बरोबर? बुध म्हणजे कम्युनिकेशन. ओके. कम्युनिकेशन वाढवणं गरजेचं आहे. दुसरं येतं की शुक्र जे आपल्या फोनमध्ये गुगल पे, फोन पे असतं, लिंक्ड असतं मोबाईल नंबरला. मोबाईल नंबर करेक्शन का करून घेतात की तुमचं कम्युनिकेशन, तुमचं नेटवर्किंग आणि तुमचं जे शुक्र ग्रह आहे कसलं अकाउंट हे तुम्हाला तुमच्या पत्रिकेनुसार पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करतोय का? ते उच्चचे आहेत का? म्हणजे उच्चचे म्हणजे काय तर तुम्ही कुठे चुकताय? कम्युनिकेशन जर मी कम्युनिकेट केलंच नाही माझ्यामध्ये, जर मला चांगली कम्युनिकेशन स्किल नाहीये माझ्याकडे, तर मला ती डेव्हलप करायला लागेल ना. ग्रह काय सांगतात, हे तुझ्याकडे कमी आहे, हे तू डेव्हलप कर म्हणजे पत्रिका आपण बघतोय. म्हणजे ते तुम्हाला तुमची कमतरता सांगताय. तर जेव्हा मोबाईल नंबर तुम्ही घेता, तेव्हा तुम्हाला ते चेक करायचं असतं. ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन चेक करायचं असतं, म्हणजे बुध बघायचं असतं आणि शुक्र बघायचं असतं. की बाबा जर ते पॉझिटिव्हली काम करतायत ऑब्व्हियसली की तुम्हाला तो मोबाईल नंबर तेवढंच नेटवर्क. बरेच जणांचं असं असतं ना की वकील पासून डॉक्टर पासून मोठ्या मोठ्या लोकांची मोबाईल नंबर सेव्ह आहेत पण त्यांचं कनेक्टिव्हिटी नाहीये. ते नंबर आहेत म्हणून आहेत. मग ते लागू पण पडले पाहिजे आपल्या लाईफमध्ये. मग काय असलं पाहिजे मोबाईल नंबर मध्ये, काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे सोप्या भाषेत? म्हणजे कुठला एखादा नंबर नसला पाहिजे किंवा असला पाहिजे काय? 5 नंबर तर न्यूट्रल आहे. 5 आणि 6 नंबर हा न्यूट्रल आहे. जास्त करून 8 नसला पाहिजे. म्हणजे मी डायरेक्ट पण नाही बोलू. आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे, आपण नेम नंबर बघतो, आपण मुलांक बघतो, भाग्यांक बघतो, त्यानुसारच ऍक्च्युअली वैयक्तिक ठरतं. असं इन जनरल जर एकदम न्यूट्रल म्हणणार तर मग 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. हे न्यूट्रल नंबर्स आहेत की तुम्ही असू शकता. 1 म्हणजे लिडरशिप मध्ये येतं, 3 बुध आहे. 10 कडे मोबाईल नंबर मध्ये तुम्ही जे अवॉइड करा म्हणताय किंवा टाळा म्हणताय ती 1-2 तरी येणारच आहे. येतातच. हो. असा मोबाईल नंबरच येणार नाही की मग नाही, फार ते हां. क्वचित रेअर मध्ये पॉसिबिलिटी आहे आणि ते प्रॅक्टिकल असणार नाही. बरोबर. आणि जनरली लोक महिन्याला 2 महिन्याला मोबाईल नंबर बदलतात. त्यामुळे म्हणजे तेही किती लॉंग टर्म मध्ये काम करेल याची खात्री नाही. पण मला पुढे लग्नाला धरूनच एक विचारायचं की मंगळ असतो पत्रिकेत, हा काय विषय आहे? मंगळ कसं आहे, दुसऱ्या घरात, चौथ्या घरात, 8व्या घरात, 12व्या घरात, म्हणजे जे आतला आर्क जो आहे त्याच्यामध्ये जर मंगळ असेल तर आपण म्हणतो म्हणजे हाय मंगळ, म्हणजे मांगलिक लोक आपण जे म्हणतो. आता बघायला गेलं ना तर 60% लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असतोच. होय का? तुम्ही कोणी पत्रिका काढा. मंगळ बघतो आपण पत्रिकेमध्ये. मंगळाचं काम काय माहितीये का, तो इमोशनली खूप हायपर ऍक्टिव्ह असतो. हाय टेम्पर असतो आणि सगळी गोष्ट ज्याला क्विक पाहिजे असते. मंगळी लोकांचं तुम्ही बघा ना की एखादी गोष्ट मी केली आहे तर ती लगेच पाहिजे, मला त्याचा रिझल्ट लगेच पाहिजे, म्हणजे पेशन्स नाही. आणि मूड स्विंग्स, अतिशय मूड स्विंग्स. मग अशा लोकांना तुम्हाला कॅरी करायला थोडं जड जातं बाकी नॉन मंगलिक लोकांना, की कसं हँडल करणार. मग त्यामुळे ते जमत नाही. मग पत्रिका बघताना आपण बघतो की मांगलिकशी लग्न नाही करायचं, मंगळ असेल तर लग्न नाही करा 100% करा, पण तेवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये ठेवा त्यांना हँडल करायची. जर ते हाय टेम्पर होत आहेत
जर ते हायपर होत आहे तर त्या हायपरला त्यांना डाऊनवर्ड आणण्याचं काम करत होते. तर बरेचशा मग असं म्हटलं जातं की मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर हस्बंडची डेथ होते. मग नाही. मला एक आता हे विचारायचं आहे की मंगळ फक्त मुलीचाच बघायचा असतो का पुरुषाचा? मुलाचाही डॉमिनेंट मंगळ म्हणजे डॉमिनेंट नेचर आहे. हम्म. मुलाच्या मध्ये जर असेल तर ऑफकोर्स वाईफला डॉमिनेंटली ट्रीट करणार. ओके. मुलीमध्ये असेल तर मुलगी मुलाला डॉमिनेंट. कारण जर मंगळाचं कामच आहे तो हायपर ऍक्टिव्ह आहे, पेशन्स नाही आहेत, स्ट्रिक्ट आहे आणि डॉमिनेंट नेचर आहे. मग कुठल्या पार्टनरला वाटतं की आपला समोरचा पार्टनर डॉमिनेंट पाहिजे म्हणून ते अवॉइड करतात मंगळ. ओके. आता जनरली घरांबद्दल बोलायचं असेल तर शनी कुठल्या घरात असेल ज्याच्यामुळे लग्न डिले होतात किंवा शुभ कार्य डिले होतात? शनीचं पोझिशन काय असावं? शनीचं पण कसं आहे माहितीये का, शनीबद्दल गैरसमज खूप आहे लोकांचा. हम्म. पण शनी एक ना हॅपी मॅरेजमध्ये ना आपण काय म्हणतो की कोणत्या टाईपचा मॅरेज, सक्सेसफुल मॅरेज जो आहे, सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल मॅरेज हे शनी आणि शुक्र आणि मंगळ या 3 गोष्टींमुळे बर. स्टेबिलिटी येते. ओके, सक्सेसफुल असेल. शनीचं कसं आहे बरेच जण, आता एक क्वेश्चन घेऊयात आपण की समजा 7th हाऊस मध्ये समजा शनी आहे, तर बरेच लोक म्हणतात की ते डिले करतं. डिले नाही करत, ते तुम्हाला पार्टनर आयडेंटिफाय चूज करायला ना मदत करतं. कोणी पण फेक पर्सन येईल आणि मला फेक आयडेंटिटी सांगेल, मी असा आहे, मी तसा आहे, मी एवढा भारी आहे, मी तेवढा भारी, आणि तुम्ही लगेच इमोशनल होणार, हा मला पार्टनर चांगला मिळालाय आणि त्याच्याशी लग्न करणार. शनी तुम्हाला त्या भ्रमामध्ये अजिबात उतरवत नाही. त्याचं म्हणणं आहे, शनी ना ट्रू फेसेस दाखवतो. जेव्हा ही गोष्ट लग्नाची येते तेव्हा शनी जर एखाद्या 6th हाऊस मध्ये असेल किंवा 7th हाऊस मध्ये असेल, म्हणजे डॉमिनेंट 8th हाऊस मध्ये असेल, 12व्या हाऊस मध्ये असेल, तर तो डॉमिनेंटली एवढा स्ट्रिक्ट दाखवतो ना की तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायला लावतो की तुला जर पार्टनर चॉईस करायचा आहे तर तो पार्टनर प्रॅक्टिकल असायला पाहिजे. तू इमोशनली त्याला चॉईस करू नको. त्या डिसिप्लिनमध्ये तो आणतो, म्हणजे तो समोरच्या माणसाचे चेहरे ओपन करतो, फेक फेसेस पासून आपल्याला हे करून टाकतो. ओके. मग आता शनी असं म्हणतात की शनी जर पत्रिकेत असेल तर सगळी कामं डिले होतात. समजा एखाद्याचा व्यवसायच असेल, फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्या व्यक्तीचा, ज्यानं रिअल इस्टेटमध्ये आणि डेली बेसिसवर ते ट्रान्झॅक्शन होणं किंवा एखाद्या प्रोजेक्टला डेडलाईन असते, रेरा नंबर असतो, तर ते डिले म्हणजे किती डिले व्हावा आणि शनीची 7.5 हा काय विषय आहे? शनी म्हटल्यानंतर शनीची महादशा म्हणा किंवा शनीची 7.5 बोलली ना की लोक खूप घाबरतात. बरोबर. 7.5 कशी होते की 12व्या घरापासून सुरुवात होते. पहिल्या घरात, 12व्या घरात ती अडीच वर्ष शनी असतो, मग पहिल्या घरात 2.5 वर्ष आणि मग दुसऱ्या घरात. शनीची एक स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये तो काय करतो, जेवढी निगेटिव्हिटी आपली एन्व्हायरमेंट आहे ना सगळ्यांना बाहेर काढून टाकतो. ओके. सेकंड स्टेजमध्ये तो आपला डाऊट आणि आपल्यामध्ये असलेला अहंकार तो मिटवून टाकतो. तू कोणी नाहीये इथपर्यंत आणून ठेवतो. आणि थर्ड स्टेपमध्ये 7.5च्या थर्ड स्टेपमध्ये तो आपल्याला सांगतोय, आता तू क्लिअर झालेला आहे, फोकस झालेला आहेस, आता तू ह्या पद्धतीने डिसिप्लिन मध्ये काम कर, या रुटीन मध्ये काम कर, या सातत्याने काम कर आणि सत्यवचनाने काम कर. कारण शनीला खोटेपणा सहन होत नाही. बरोबर. ठीक आहे. म्हणून शनीच्या 7.5मध्ये लोक 0 पासून खूप श्रीमंत पण होतात. जसं आपण म्हणतो की ऍक्च्युली हे फॅक्ट आहे की अंबानीने जो जिओचं सिम चालू केलं ते त्यांच्या 7.5 काळामध्ये चालू केलं. बिकॉज मॅनेजमेंट पक्का होता, माहितीये, गोल होता की आपल्याला काय करायचं. मॅनेजमेंट चांगलं असेल, डिसिप्लिन चांगलं असेल, तुमचं एम फोकस जो आहे ना तो जर चांगला असेल ना, तर शनी म्हणतो ठीक आहे तू फोकस्ड आहे का, मग मी तुला हे सगळं देतो. तर 7.5 अशी काम करते पॉझिटिव्ह वेने. फक्त एवढंच की सुरुवातीला आपल्याला निगेटिव्हिटी का वाटते, आपल्याला माहित नाहीये का आपल्या जवळची लोक ती निगेटिव्ह आहेत, आपल्याला आपल्या मागून काय करतायत का, आपल्यामध्ये अडथळे तयार करतायत का, त्यांना तो बाहेर काढतो. मग आपल्याला असं वाटतं की नाही 7.5मध्ये माझा खूप लॉस झाला नाहीये, ते लॉस आपल्याला खूप मोठं देणार होते ना, त्याच्यापासून तुम्हाला वंचित केलेलं आहे. हे शनीचं काम. ओके. असं म्हणतात, बऱ्याच व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं आहे की शनीकडे तुम्ही स्वतः जाऊ नका, म्हणजे शनीला तेल वाहू नका किंवा शनिवारी जाऊन स्वतः हे नका करू, त्यापेक्षा तुम्ही हनुमानाची पूजा करा, बजरंगीची, आणि शनीकडे तुम्ही स्वतःहून जाऊ नका किंवा काळा ड्रेस घालू नका शनिवारी वगैरे. हे काय लॉजिक आहे? आता हनुमानांचं सांगायला गेलं तर जेव्हा शनीची 7.5 शंकराला पण चुकली नाही. आपल्याला पण माहितीये की जेव्हा शंकरावर परिस्थिती 7.5 आली तेव्हा शंकर म्हणले की तू मला काय करू शकतोस, तू माझं काय वाईट करू शकतोस, माझ्यावर 7.5 तुझी लागू होणार नाही. तर शनी महाराज बोलले ठीक आहे आपण बघू म्हटल्यानंतर मग शंकराने काय केलं, पाण्याच्या आत गेले, 7.5 वर्ष पाण्याच्या आत राहिले
आणि बाहेर आले आणि शनीला म्हटलं की बघ तू माझं वाईट करू शकला नाही. तर शनी हसायला लागले आणि ते बोलले मी माझं तुमचं वाईट करू शकलो नाही याचा गोष्ट नाही, पण परिणामात बघितलं का 7.5 वर्ष तुम्हाला पाण्यात राहायला लागलं. हेच 7.5चा प्रभाव आहे. तसंच जेव्हा हनुमानांना का मानलं जातं, जेव्हा हनुमान सोरेंकडे गेले शनी आणि सांगितलं आता माझा 7.5 वर्षाचा काळ मी तुमच्या जोडीला राहणार आहे. मग मी कुठे राहू? मस्तकावर राहू का नाही राहू शकत? मनात राहू का नाही? हृदयात राहू शकतो का नाही राहू शकत? तिथे राम आणि सीता आहेत. कुठे राहू शकतो? पूर्ण अंगत्वामध्ये म्हणजे जागा कुठे आहे? तर म्हणे शेपटीवर. एक काम कर तू शेपटीवर बस. मग 7.5 वर्ष मी शेपटीवर बसेन असं शनी महाराज ठरवतात. पण होतं काय की हनुमान सोरींचं कामच काय, इकडे उड तिकडे उड, तिकडे जा इकडे जा. एका 24 तासामध्ये, एका दिवसामध्ये हनुमान सोरी एका वेगळ्या टेम्परेचर पासून पाताळपर्यंत जे गेले, आपल्याला एक टेम्परेचर मधून म्हणजे मी आता जर आपण पुण्यामध्ये येतो आपल्याला बाहेरचं मुंबई साईडचं वातावरण सहन होणार नाही, आपल्याला काश्मीरचं अति थंडी सहन होणार नाही. पण एकाच 24 तासामध्ये पूर्ण स्वर्गापासून तर पाताळपर्यंत हे जातात बोलल्यानंतर आणि त्यांची कॅपॅसिटी जी हरली, तेव्हा शनी महाराज तिथे त्यांचा पूर्ण प्रभाव कमी करून टाकतात. म्हणजे ते सांगतात की मी आता तुझ्या जोडीला राहू शकत नाही. मी तुमच्या जोडीला राहू शकत नाही. माझा प्रभाव कोणालाच नाही चुकला, पण महाराज तुमच्या पुढे मी टिकलो नाही, कारण मी एवढे व्हायब्रेशन सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला एक माझ्या भक्तांना म्हणा किंवा कोणाला वरदान देतो की जो कोणी हनुमान सोरेंची पूजा करणार त्यांना मी पॉझिटिव्हली देणार नाही. हेल्प देणार नाही. ठीक आहे. घटस्फोट बदलता येतो का? समजा पत्रिकेत घटस्फोट दिसत असेल पण अजून झालेला नाही, तर मग काही चान्सेस आहेत का? लग्नाआधी बदलता येतं, लग्नानंतर पॉसिबिलिटी कमी आहे. लग्नाआधी असा बदलता येतो, योग दिसतो आपल्याला, घटस्फोटाचा योग दिसतो. घटस्फोट म्हणजे डायरेक्ट डायव्होर्स तर नाही दिसत. एक कम्पॅबिलिटी जी मी तुम्हाला सांगितली होती, जर समजा 6व्या आणि 8व्या घरामध्ये राहू शनी असे काहीतरी ग्रह आहेत, स्ट्रॉंग मॅलिफिक ग्रह आहेत की जे क्लॅशेस तयार करतील नवरा बायकोमध्ये, अंडरस्टँडिंग कॅपेबिलिटी राहत नाही किंवा क्लॅशेस तयार करतात किंवा टॅक्टिक एकमेकांना समजून घेण्याची किंवा हँडल कॅरी करायची जी क्षमता आहे ती नसेल, तर मग ते तुम्हाला एक आव्हान आहे की नका जाऊ पुढे. कारण तुम्हाला लग्न म्हणजे ते एक दिवसाचं खेळ नाही, ते आयुष्य पुढचं पूर्ण आयुष्य आहे, आपली सेकंड लाईफ म्हणतो आपण, बरोबर. मग जेव्हा असं दिसतं की आपण हँडल नाही, अगेन मग जेव्हा आपण पत्रिका बघतो तेव्हा ती बघायची असते की तुम्ही तेवढं मायनस माणसाला हँडल करू शकता का? एखादं नार्सिस्ट पर्सन मी पण खूप आहे त्या माणसामध्ये आणि अशा माणूस तो राग आल्यानंतर मारू शकतो. मग त्या मुलीमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे का मार खाण्याची? असेल मग तू लग्न कर, नसेल मग तुला रिटर्न यावं लागेल. मग येस, घटस्फोट लग्नाच्या आधी तुम्ही तो योग डिसिजन चेंज करून तुम्ही तो योग थांबवू शकता. पण जर तुम्ही डिसिजन चेंज करत नाहीये आणि एकदा लग्न झालं मग तो डिसिजन चेंज करायला खूप प्रॉब्लेम येतो. मग याच्यामध्ये 2 आहेत. जर तुम्हाला लग्नानंतर डिसिजन चेंज घटस्फोट थांबवायचा असेल मग तुम्हाला ते सहन करणं, मग तेवढी कॅपॅसिटी आहे का? तेवढं पेशन्स आहेत का तो समोरचा माणूस बदलेल? मग त्या पुन्हा अगेन मग त्या माणसाची पत्रिका बघितली, हा माणूस सुधारणार नाही, मग स्वतःलाच पेशन्स आणि स्ट्रगल करायचंय. मग मी तर म्हणेन ना की लग्नाच्या आधीच काय ते सगळं बघून घ्या, म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही आणि ह्याच्यावर मुळात विश्वास ठेवा. आता हा व्हिडिओ जसा आपण युट्यूबवर टाकणार आहे, बरेच चेहरे आपण बघतो की युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर एका रात्रीत फेमस झाले. एखादा व्हिडिओ हिट जातो किंवा ट्रेंडिंग मध्ये व्हायरल होतो तो, आणि नंतर मग त्याच्याकडे सगळंच गोष्ट येतं, म्हणजे पैसा पण येतो, ऑपॉर्च्युनिटी येतात, फेम पण येतं. तर याच्या मागे काय जादू होते? आपण बरेच माणसं अशी पण बघतो की एका रातोरात फेमस होताना आणि काही दिवस गायब होतात. तर ते फेमस होतात ना, पण त्याचं कारण आहे राहू ना एका रातोरात तुम्हाला फेमस करू शकतो. ओके. पण त्याला जर सांभाळलं, म्हणजे मी जसं म्हटलं की तो डाऊट किंवा भ्रम किंवा जो कन्फ्युजन तो क्रिएट करून देतो, त्याच्यामध्ये न राहता, त्या इगोमध्ये न राहता जर तुम्ही त्याला व्यवस्थित कॅरी केलं, तिथे तुम्ही जर प्रॉपर डिसिजन घेतला. बरेच लोक आहेत की एक रातोरात फेमस झाले, त्यांच्यामध्ये अहंकार आला आणि मग त्यांना कोणी विचारतही नाही, असंही झालेलं आहे. बरोबर. आणि हे बहुधा होते. म्हणजे शॉर्टकट राहू आहे ना, तुम्हाला शॉर्टकट दाखवतो तर खूप प्रचंड उंचीवर नेऊ शकतो आणि जोर आपटेल पण तेवढंच. तो भ्रम काढून टाकतो माणसाचा. म्हणजे एकंदरीत अहंकारी. एका रात्रीचे जे स्टार असतात ते राहूच्या कृपेने असतात. ओके. आपण बऱ्याच वेळेस बघतो की धार्मिक क्रिया करताना कालसर्पदोष किंवा याच्याबद्दल रेफरन्स येतो. रादर त्या पर्टिक्युलर एखाद्या नदीमध्ये किंवा विशेष स्थानावर जाऊन ती पूजा करायची असते. आपण मागे सांगितलं की देव तर आपण जिथे तिथं भक्ती असेल तर यायला पाहिजे, आता ह्याच्यासाठी तिकडे जायचंय.
ओके. बेसिकली याचा इम्पॅक्ट काय ह्युमन लाईफवर किंवा पर्टिक्युलर एखाद्या कुळावर? कल सर्पदोष आहे ना, इंदिरा गांधींना आलं होतं, बर. पण तरीही त्यांनी राज्य केलं. मग ते कसं? अगेन काल सर्पदोष कसा दिसतो पत्रिकामध्ये, की राहू आणि केतू या दोघांच्या मध्ये एकाच लाईनला, म्हणजे पत्रिका अशी आपली असते चौकटीत, तर एका लाईनला सगळे ग्रह आले की त्या माणसाला काल सर्पदोष आहे असं ओळखता येतो. बर. ओके. मग काल सर्पदोष कसा, सगळे एका लाईनीत आहेत, म्हणजे तुम्हाला डिसिप्लिन शनीचं पण काम करायचंय, तुम्हाला बुधावर पण काम करायचंय, तुम्हाला शुक्रावर पण काम करायचंय, तुम्हाला मंगळवार पण काम करायचंय. मग मी इंदिरा गांधीचं एक्झाम्पल दिलं होतं, त्यात एवढं तीक्ष्ण राहिला ना, त्यांनी मॅनेजमेंट तेवढं फॉलो केलं, त्यांनी रूट फॉलो केला, त्या फोकस राहिला, त्यांना काय एम होतं ते त्यांनी फॉलो केलं, म्हणून त्या दोषामध्ये सुद्धा त्यांनी राज्य केलं. जनरली काय प्रभाव असतात किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतात काल सर्पदोषाचे? तुम्ही मायनसमध्ये विचार करायला, सेल्फ डाऊट खूप येतो त्याच्यामध्ये, करू की नको करू हा एक डाऊट येतो, हेवीनेस वाटायला लागतो, मेंटली थोडंसं हेवी वाटतं, करू म्हणजे खूप लोक असे दिसतात आपल्या समोर की अरे हा आपल्याला फसवतोय की तो आपल्याला फसवतोय, अशी कंडिशन दिसायला लागते. जेवढं निगेटिव्हिटी आपण आजूबाजू बघतो ते सगळं आपल्या समोर जनरली यायला लागतं. सुसाईड करणारी लोक म्हणू शकतो का, त्यांच्यात निघू शकतो का? कारण त्यांना सगळे रस्ते बंद झाले असं हा वाटायला लागतं. दिसतात. हा असं हा. असू शकतं, म्हणजे नॉट व्हेरी सगळेच सुसाईड करणारे काल सर्पदोषाचे शिकार असतात असं नाहीये. पण काल सर्पदोषला जर तुम्हाला पूजा नाही करायची, आता पूजेमध्ये पण आहे ना, पहिलं होम हवन व्हायचे. बर. जे ब्राह्मण लोक किंवा जी पूजा पाठ केली जाते त्याचे प्रत्येक शब्दानुशब्द आपल्याला अर्थ माहित असतात का? नसतात माहित माहिती. नसतात. हो. आणि ते त्यांच्या तोंडून आलेले आहेत, आपल्या नाही. बरोबर. तेवढं ते इम्पॅक्ट करतात का? आता होम हवन आहे ना, पहिला जसं देवांच्या काळात बघितलं तर हे खूप 20-20 दिवस 40-40 दिवस चालायचे. आता कसं आहे 20 मिनिटात तुमचं दोषांची विमुक्ती अशी नाही होत ऍक्च्युअली. म्हणून मी जसं म्हटलं, तुम्ही प्रश्न केला की देव मी घरातच बोलवते, जिथे आहे तिथे बोलवते, ज्याचा अर्थ काय, तर माझी भक्तिभाव, माझी निष्ठा, माझं फोकस, माझं काम करण्याची पद्धत, माझं मॅनेजमेंट, हे मी जेव्हा पाचही गोष्ट एकत्रित आणते तेव्हा माझं पॉझिटिव्हिटी दिसायला लागतं आणि काल सर्पदोषाचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पॉझिटिव्ह मध्ये असा ट्रान्सफर होतो. ओके. पण तो परमनंट जातो. येस, परमनंट जातो. सोल्युशन आहे त्याच्यावर. हो, 100% सोल्युशन आहे. ओके. आता तुम्ही मंत्रोच्चाराचा रेफरन्स दिला. बऱ्याच वेळेस काय होतं की मंत्रोच्चार करणारे जे काही भटजी, गुरुजी, जी कोणी असतील, ते खरंच ग्रहांचे इम्पॅक्ट आहे ते कमी करू शकतात का मंत्र बोलून? मेडिटेशन आपण करतो, ध्यान करतो स्वतःला शांत करायला. आता ग्रह जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये पण आहेतच ना, जे ब्रह्मांड बाहेर आहे ते इथे आहे. चक्र बरोबर. मग 7 चक्रांना तुम्ही ऍक्टिव्हेट करता म्हणजे काय, तर तुम्ही ध्यानला बसता, तुमच्या पूर्ण थॉट प्रोसेस, मग ती पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, त्यांना पूर्ण तुम्ही झिरोकडे आणता. मग ते ध्यान करताना असं काही नाही की तुम्ही मंत्र जपच केलं पाहिजे. कोणी पर्टिक्युलर देवाला म्हणतो त्यानुसार, कोणी ओम जप करते, कोणी दुसऱ्या देवाचा जप करते, कोणी फक्त वगैरे असा तो जो व्हायब्रेशन्स आहे तो तयार करतो. ठीक आहे. तर हे तशा पद्धतीनं तुम्हाला माइंडसेट क्लिअर करायचा प्रयत्न करतोय तुमचा, आणि त्या पद्धतीने व्हायब्रेशन्स काम करते आपल्या बॉडीवर, आणि तसं मंत्र तुम्हाला इम्पॅक्ट करतो पॉझिटिव्ह वेने. तर येस, की मंत्र जप करूनही बदलता येतं, काही गोष्टी पॉझिटिव्हली करता येतात. आता माझा एक पुढचा प्रश्न असा आहे की एकाच वेळेस जन्मलेली जुळी भावंड असतील, बहिणी असतील, एक सगळ्यांचा म्हणजे दोघांचा नक्षत्र सेम आहे, चरण सेम आहे, टाइम सेम आहे, लोकेशन सेम आहे, डेट ऑफ बर्थ सेम आहे, तरी दोघांचं भविष्य वेगवेगळं असतं किंवा जर्नी जर बघितली ओव्हरऑल तर वेगवेगळी खूप डिफरन्स निघू शकतो. हे असं का होतं मग? आता नक्षत्र चरण हे सेम नाही राहत. त्याचं कारण असं आहे, जुळे जेव्हा जन्माला येतात तेव्हा ऍट अ टाइम दोन्ही जन्माला नाही येत. 1-2 मिनिटाचा फरक असतो. मग तो नवमांश कुंडली काय असते माहितीये का, जे लोक लग्न कुंडलीनंतर आपण नवमांश कुंडली का बघतो, 1 सेकंडचा फरक झाल्यानंतर पण जे पत्रिकेमध्ये चेंज होतं ना, ते म्हणजे नवमांश कुंडली. जसं मी तुम्हाला म्हटलं की भाग्यांक बघून तुम्ही भविष्य बघा, तसंच तुमचं करिअर आणि फायनान्सेस बघायचं असेल तर लग्नपत्रिका न बघता तुम्ही नवमांश कुंडली बघा, प्रश्न कुंडली बघा. ओके. तर तशा पद्धतीने दोन्ही जुळे जरी असले, पहिली गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये की त्यांचा जन्म ऍट अ टाइम झालेला नसतो, सेकंदाचा फरकही खूप पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रारब्ध, मागील संचित ते काय घेऊन आलेत, काय कर्म घेऊन आलेले आहेत, त्यानुसारही त्यांचा इम्पॅक्ट करतो. आणि अगेन मग थर्ड गोष्ट येते की त्यांची डिसिजन मेकिंग. दोन्ही मुलांना शिकवताना सारखं शाळेत टाकणार तुम्ही, दोघांना शिकवताना दोघांना व्यवस्थित शिकवणार, पण ते काय घेतात, त्यांची डिसिजन स्किल कशी आहे किंवा त्यांचं नॉलेज घेण्याची स्किल कशी आहे, हे तर त्यांच्या स्वतःवर डिपेंड आहे ना, म्हणून त्यांचं भविष्य वेगवेगळ्या पद्धतीने ठरतं.
बर, आता समजा आपण न्यूजपेपर मध्ये बघतो की राशी भविष्य येतं डेली किंवा तुमच्या स्टेटसला पण असतं. हा. आता बघणारा ऑडियन्स समजा माझी कन्या रास आहे असं म्हणतात. इथं पण थोडं कन्फ्युजन आहे की कुठली फॉलो करायची, जन्म नावानुसार किंवा वगैरे. असं समजूया कन्या रास आहे, तिथं तुम्ही जे लिहिता हे आज ऍप्लिकेबल झालं तर उद्या हे असं काही घडलेलंच नसतं, आणि तेच हा. न्यूजपेपर किंवा कुठलेही जो रोज सकाळी येऊन भविष्य सांगतो त्या बाबतीत हे असं का होतं? म्हणजे कन्या रास जर एकाच खोलीत 10 लोकांची आहे आणि सांगितलेले एका सोबत ऍप्लिकेबल होते, 9 लोक वेगळंच काहीतरी होत आहे, तर त्यांनी कोणावर विश्वास त्याचं ठेवावा? कारण असं आहे की जसं तुम्ही कन्या राशी म्हटलं, त्याच्या मागे कन्या राशीला 3 नक्षत्र आहेत हम्म. आणि 3 नक्षत्राचे पण 4 वेगवेगळे चरण आहेत. मग त्यानुसार तुमचं भविष्य ठरतं. पुन्हा तुमच्यावर जरी तुम्ही कन्या रास असणार, थर्ड पर्सन कोणीतरी कन्या रास आहे, म्हणजे ह्या खोलीमध्ये बसणारे 10 जण कन्या राशीचे जरी असले, त्यांचे नक्षत्र वेगळं आहे, त्यांचं चरण वेगळं आहे, त्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहमान स्थिती वेगवेगळी आहे. तुम्ही सकाळी उठून ज्या कन्सिस्टंटली एवढे वर्ष काम करतात, तेवढ्या कन्सिस्टंटली ते काम करत नाही ना, म्हणून त्यांचं भविष्य वेगवेगळं दिसतं. एकंदरीत आपण ओव्हरऑल सगळं जर बघितलं तर ग्रहांच्या इम्पॅक्ट स्थिती. पेक्षा कर्मच जास्त लीड करत आहे असं हो. मला जाणवत Yes. आहे आपल्या कन्व्हर्सेशन मधून. तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर, तुम्ही घेतलेल्या नॉलेजवर, तुम्ही घेतलेल्या मॅनेजमेंटवर, हम्म. त्यानुसार ठरतं की आपलं भविष्य काय असणार. बरं, आणि एखाद्याच्या पत्रिकेत असं राजयोग लिहिलेला असतो तरी तो सक्सेसफुल होत नाही, तो स्ट्रगल करतो लाईफ मध्ये. म्हणजे मला अगदी- जर कोणी सांगितलं की माझ्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे आणि मी बसून राहते दिवसभर, 12ला उठणार, जेवणार, पुन्हा झोपणार, तर मला ते राजयोग इम्पॅक्ट करणारच नाही ना. मग हे कशावर त्यासाठी मला impact काम करतं? करायला लागेल ना. बरं, मग कामच करायचं तर राजयोग असला काही नसला काही मग काय फरक पडतो? राजयोग तुम्हाला एक इंट्युशन देतोय, म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं देतं की ज्या क्षेत्रात तुम्ही चालले ते बरोबर चाललेत, हे डायरेक्शन देतो तुम्हाला. त्यानुसार आता बरेच जणांच्या पत्रिकेमध्ये राजयोग नाहीयेत, पण ते राजासारखे आयुष्य जगतात ना, जगतात, बरोबर. त्यांच्या कर्मकांडानुसार. बरं, आता लकी नंबर आणि लकी कलर बद्दल बोलूया. बऱ्याच लोकांनी, आता मी हिरो घड्याळ घातलंय, हे पण मी कुठे तर बघितलं होतं की हिरवी वॉच घाला आणि त्याच्यात रोमन नंबर पाहिजे वगैरे वगैरे. घेतला, आता विकू शकत नाही म्हणून घालतोय, पण त्याचा एवढा काही परिणाम मला काही जाणवला नाही. तो एक मध्ये क्रेज आला होता बघा एक, की घड्याळ घाला, गोल्डन कलर, ग्रीन डायल वगैरे वगैरे. आणि अफाट, मी ज्या शोरूमला गेलो इथेच MG रोडला, ते म्हणे की आमच्याकडे एवढा स्टॉक पण नाही जेवढी गिराय. म्हणजे तो 1-2 व्हिडिओ ट्रेंड होता, तो खपला. पण तसा लॉंग रन मध्ये 1 वर्षात बघितलं तर तसं काही होत नाही, किंवा घड्याळ नाही घेतलं तरी आपलं लाईफ थांबत नाही, वेळ थांबत नाही किंवा नशीब थांबत नाही असं समजा. तर एकंदरीत हे लकी कलर किंवा सुचवले जातात ऍज अ कन्सल्टंट, त्याच्या मागचं तुमचं धारणा काय असते? असं म्हणेन ना की आपण खूप जास्त त्याच्यामध्ये वाहून नाही जायचं कुठल्याही गोष्टीत, मध्ये कोणतेही शास्त्र असू दे. जर तुम्हाला परिपूर्ण शास्त्र नाही माहिती ना, तर त्याच्यामध्ये नाही घुसायचं. आपल्याला काय दिलेलं आहे की तुमचं कर्म कसे तुम्ही करताय प्रेझेंटली, तुम्ही फोकस. आता जी व्यक्ती घड्याळ घालतच नाही, त्या व्यक्तीचं पण टाइम खूप चांगलं चालू आहे, बिकॉज ते त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये माहीर आहेत, त्यांच्यामध्ये ते कन्सिस्टन्सी आहेत. तर लकी नंबर व्हायब्रेशन म्हणून जसं आपण मोबाईल नंबर चेंज करतो, लकी नंबर थ्रू बघतो. जर एखादा कोणी म्हटलं की तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तर तुम्ही या नंबर घ्या, त्या नंबरनुसार तुम्हाला ते कुठेतरी पॉझिटिव्ह वाईब येईल. तसं लकी कलरचं कसं, आता हे जे आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन ठेवलं, ह्याच्याने तुम्हाला फ्रेश वाईब काय येते? ग्रीनरी आहे, प्रॉस्पेरिटीचा कलर आहे, पिंक कलर आहे, कनेक्टिव्हिटीचा कलर आहे, इकडे ब्लू कलर आहे, तुम्हाला लिडरशिपचा कलर देतोय. म्हणजे तुम्ही ही आकृती जी तयार केली आहे, इथे आल्यानंतर मला दमट नाही वाटत आहे, माझी ऑरा कुठेतरी खेचली जात नाही. तेच अंधारात खोलीत जा, जर एखादा मरून डार्क रेड कलरची खोली असेल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप असं अस्वस्थ वाटतं. तर हे जे कलर इम्पॅक्ट करतात, सायकोलॉजिकल म्हणा किंवा प्रॅक्टिकली म्हणा, जे इम्पॅक्ट करतात, तशा पद्धतीने आपण एक कलर लकी कलर वगैरे संबोधतो की बाबा हा कलर लकी आहे, आणि त्यानुसार आपण त्या पद्धतीने नाम केले जातं. बरं, मग आता एखाद्या जर व्यक्तीचं सगळंच नीट आहे असं समजू, त्याकडे पैसा पण येतो पण तो टिकतच नाही, मग काय प्रॉब्लेम असू शकतो? आत्ताच्या कंडिशन सांगू का, ट्रेंडिंग मध्ये झालेलं आहे की आपण गुगल पे, फोन पे फार वापरतो, पैसा हातात ठेवतच नाही सर. आपण ऑनलाईन मागवतोय, ऑनलाईन खर्च करतोय. जो पैसा तुमच्या हातात येत नाही, ती लक्ष्मी तुमच्या हातात येत नाही, स्थित राहत नाही, ती लक्ष्मी लाईफ टाइम कशी. पैसा आणि लक्ष्मी या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. पैसे, तुम्हाला जर एखाद्या कामाचे पैसे येतात, ते तुम्ही हातात कॅरी पाहिजे ना, ते ती नोट कशी लागते, हे ती करन्सी कशी लागते, त्याचा अनुभव पण तर घेता आला पाहिजे. पाणी पिताना आपण कधीच पाणी पित नाही, पितो का? नाही पित. पाणी पिताना आपण ऍक्च्युली पाणी कधीच पित नाही, आपलं लक्ष भलतीकडेच असतं. त्या पाण्याची चव काय आहे,
ते पाणी कुठल्या कलरचं आहे, पाणी पिताना ते आत कसं जात आहे, एवढं कॉन्सन्ट्रेशन ऑब्झर्वेशन आपलं असतं का? नसतं. तसंच पैशाचं आहे. तुम्ही पैशाला कशा पद्धतीने हँडल करता. आणि दुसरं एक प्रॉब्लेम झालेला आहे. गुगल पे, फोन पे वापरणार, हातात पैसे ठेवणार नाही. पुन्हा पैसे येणार आहेत, माझं हे अमुक काम होणार आहे, त्याच्यामुळे मला पैसे येणार आहेत आणि त्या पैशाचा मला अमुक गोष्टीवर खर्च करायचा आहे. म्हणजे पैसे येण्याआधी जाण्याची पूर्ण सेटलमेंट असते. म्हणूनही पैसे टिकत नाही. म्हणजे इन शॉर्ट काय, तर पैशाचं मॅनेजमेंटच येत नाही. कधीही मी तर म्हणते ना, की पैसे आल्यानंतर 24 आवर्स येणार असेल, त्याच्या आधी पण विचार करायचा नाही, की मला कुठे खर्च. आपल्याला खर्च असतो, घर चालवायचं, बाहेर गोष्टी चालवायचं म्हणलं. पण ते तुम्ही मॅनिफेस्ट म्हणजे माइंडमध्ये ना माइंडसेट क्रिएट नका करू. तो कधी मॅनिफेस्टेशन सारखं पण काम करतो. मला इथे पैसे गुंतवायचे आहेत, इथे खर्च करायचा आहे, एखादी वस्तू आणायची आहे, घरात सामान संपलंय ते आणायचंय. हे आणूच नका. ते आणायचंच आहे मला माहिती आहे. पण कमीत कमी ते येण्याआधी त्याचा विचार करायचा नाही. पुन्हा पैसे आल्यानंतर ते हातात आले पाहिजे. जर तुम्ही लाखो कमवताय, तर त्यातली ₹10 तर तुम्ही खिशात ठेवणार की नाही? तुमची इथून गेली पाहिजे. हातातून तुमची कमाई गेली आणि आली पाहिजे. ओके. आणि 24 आवर्स तरी पैशाची देवाणघेवाण थांबायची. कोणी इतका इमर्जन्सी नसतो, की आपल्याला 24 तासात पैसे आले आणि लगेच द्यायचे पडेल. समोरचा माणूस थांबतो. म्हणजे पैसे आल्यावर एकंदरीत 24 तास थांबा. होल्ड करायचे. बघा, त्याची मजा तर घ्या. खर्च नका करू, मजा तर घ्या. त्याला बघा, त्याला प्रॉपर मॅनेज करा आणि मग ते खर्च करा. आणि वॉलेट, भरपूर लोक आता वॉलेट वापरायचे बंद झालेत. वापरा. पैसे तुमचे फोनवर येतात आणि फोनवर जातात. मग ते टिकतील कसे? पण ते आता हातात येऊ द्या. तो बदल आहे ना, तो घ्यायलाच पाहिजे ना. नाही घेतलं तर समजा आपल्याकडे कॅश आहे आणि समोर पेमेंट वाला मागतानाच म्हणतोय की गुगल पे करा किंवा हे करा, तर त्या ऑनलाईन ठेवा तुम्ही, पण लाईक 100% ऑनलाईन नका पेमेंट ठेवू. थोडंसं कॅश रूपांतर तरी ठेवा. हातात लागले पाहिजे. ही जी आपली हाताची ऊर्जा, आपण इथूनच मेहनत करतो ना, तर हे हात आपले रिकामे पडले नाही पाहिजे. फोन काही टेक्नॉलॉजी आहे, त्या गॅजेटचं काही आपली ते गॅजेट आपल्याला एनर्जी देत नाहीये, ती आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट देते. मग पैसे टिकणार कसे? लागू द्या जरा हाताला पैसे. मॅम, असं म्हणतात की तुम्ही भविष्यात जाणू शकता, बदलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा ऍस्ट्रोलॉजर असेल ना, तो त्याचं भविष्य बघू शकतो. आता एक नाव घेत नाही, फक्त मी ऑलरेडी सांगितलंय, बॅक एंड कॅमेरा. त्याला दिसत होतं की काहीतरी वेगळं घडणार आणि त्याच्यावर छापा पडला. म्हणजे वेगवेगळ्या केसेसमध्ये तो अडकला, जेलमध्ये गेला आणि नंतर मग त्याला हे सगळं माहित होतं आधी काहीतरी घडणार आहे किंवा हे, पण तो थांबवू शकला नाही. त्याचं म्हणणं काय, मी ज्यावेळेस विचारलं की मग काय उपयोग त्या विद्येचा किंवा नॉलेजचा, जी गोष्ट थांबवताच येत नाही. मग त्याचं म्हणणं आलं की आपण फ्रिक्वेन्सी, तीव्रता कमी करू शकतो, त्याची इंटेन्सिटी, की आपण मरणार होतो पण तिथं हातपाय तुटला, एवढं होऊ शकतं एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये. पण मग जसं रावणाला पण सगळं माहित होतं पण हारला, तर याच्यात ओव्हरऑल मग या विद्या माहित असून तरी काय उपयोग आहे? किंवा आपण जे डिस्कशन केलं, जर समजा तुम्हाला माहिती आहे की घटस्फोट होणार आहे आणि तरी आपल्याला सगळं फेवरेबल वाटतंय ना, आपण कॉल घेतो, म्हणजे आपल्या ओव्हरऑल डिस्कशन मध्ये निर्णय घेतो आणि तो निर्णय त्यावेळेस खोटा नाही ठरत. एखाद्या याने सांगितलं होतं की 6 महिने तुमचा डिवोर्स होईल, 6 महिन्यात नाही झाला पण 2 वर्षांत झाला, पण पुढची लाईफ तर खराबच झाली. बरोबर. ओव्हरऑल तुम्ही याच्याकडे कसं बघता? ह्याचं उत्तर मी तुम्हाला श्रीकृष्णाचं देईन. महाभारताचं. पांडव होते, त्यातला 5वा पांडव जो होता, त्यांचं नाव सहदेव. त्यांना ज्योतिषविद्या येत होती. जेव्हा कुरुक्षेत्रावर वॉर होणार आहे, युद्ध होणार आहे, हे जेव्हा सहदेवांना कळलं, तेव्हा सहदेवाने धाव घेतली श्रीकृष्णाकडे, की तू तर जाणताय ना, तुला तर सगळं माहितीये, हे सगळं जे चाललंय याच्यामध्ये कोण कुठे मरणार आहे, युद्धामध्ये कितीतरी रक्त वाहणार आहे, नद्या वाहणार आहे, मग ते तू हे थांबवत का नाहीये? तुला माहितीये की लग्न होणार आहे, द्रौपदी येणार आहे, हे सगळं होणार आहे. तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतात, कर्म आहे ना, हे मागील जो संचित घेऊन आलेले आहे, ते प्रत्येकाला इथे पडणं आहे. आपण एक निगेटिव्हली लोक, माझ्याकडे एका क्लायंटने असाही प्रश्न केला होता की लाईक 5 पांडव आणि द्रौपदी एकटी, हे कसं, हे निगेटिव्ह नाही का वाटत? चुकीचं नाही का वाटत? की एक स्त्री आहे आणि तिचे 5 हजबंड आहेत, हे चुकीचं नाही का वाटत? चुकीचं आहे. मग त्या कर्मानुसार तिला फळ पण मिळालं. 5 पोरं गेली ना तिची, फळ मिळालं ना. कर्म चुकले. आणि कर्म कसे चुकले? तर द्रौपदीने जेव्हा ती कुमारिका होती ना, तेव्हा अंघोळ करताना तिच्या मनामध्ये विचार चालू होते, आणि विचार चालू असताना ती असं म्हणत होती की मला युद्धधारी पाहिजे, मला असं पाहिजे. म्हणजे तिने 5 प्रकारच्या युद्धांची नावं न घेता त्यांच्याबद्दलची कृती सांगितली की मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. त्यानुसार तिला ही 5 माणसं भेटली आणि त्या कर्मानुसार ते पुढची गोष्ट घडली. तर श्रीकृष्णाने तिथे सहदेवांना
थांबवलं की तुला मी आव्हान देतो, म्हणजे एक प्रकारचं धमकी आपल्या भाषेत बोलूया, की तू अजिबात ही गोष्ट की तुला जे तू बघितलं की युद्ध होणार आहे, पुढे जे काय कोणाचं काय कोण जाणार आहे हे सगळं कोणालाही सांगायचं नाही. जर तू सांगितलं तर अशा गोष्टी तुझ्याबद्दलच्या गडबड होतील. आणि तेव्हा तिथे सदैवांना थांबवलं श्रीकृष्णांनी आणि हे युद्ध होऊन दिलं. का? कारण श्रीकृष्णाने दाखवून दिलेलं आहे की कर्म देवांनाही चुकणार नाही, संतांनाही चुकणार नाही, कोणालाच चुकणार नाही. हे कर्मापासून तुम्हाला पुढे जायचंय. मग त्या कर्म जगताना पांडवांचं सगळं शाही निघून गेलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्टँड कसं घेता, तेव्हाही तुम्ही फ्लो मध्ये चुका करतायत, काहीतरी काटकरस्थान करून पुढे जातायत, की कर्म चांगले करून पाऊल उचलून पॉझिटिव्ह कडे वळतात. म्हणून तर कौरव 100 गेले, त्यांची एवढी संख्या असतानाही सगळे गेले आणि पांडव पुढे गती त्यांना मिळाली. मग हे एंड पार्ट जो आहे तो चांगलाच झाला ना. तर ते रामायण महाभारत का झालेलं आहे, हे पुढच्या पिढीला किंवा पुढच्या योनीला शिकवण्यासाठी झालेलं आहे. जर हे जेव्हा श्रीकृष्णाला विचारलं सदैवाने, हे तुम्ही थांबू शकता, प्लीज थांबवा. ते बोलले जर मी हे थांबवलं ना युद्ध, तर पुढच्या येणारं युग म्हणजे कलियुग हे आपल्याकडून काही घेणार नाही. म्हणून त्यांचं स्वतःचंही कुळ डुबलं पाण्यामध्ये. जेव्हा कौरवांच्या आईने जेव्हा श्राप दिला की माझी मुलं जर जात आहेत तर तुझं कुळही राहणार नाही, ते त्याने स्वतःही देव असूनही त्याने स्वीकार केलं मानव रूपात येऊन. का? कारण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की हे कर्म सत्य आहे आणि त्या कर्मानुसारच माणसाला फळ मिळणार आहेत. आणि त्याचं एंड कसं असणार आहे, मग ऍक्सिडेंटल जे काही गोष्टी होतात, कोणी पर्सनली लाईफमध्ये डिस्टर्ब होत आहे, आपल्याला दिसताना वावा खूप छान दिसतंय, पैसा कमवतो, हे करतो ते करतो, पर्सनल आपल्याला माहित नसतं त्यांच्या आतमध्ये काय खुटपट चालू आहे, त्यांच्या लाईफमध्ये काय पर्सनली डॅमेजेस चालू आहेत, हे आपल्याला माहित नसतं. तर हे कर्माचा भाग आहे. तर असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पॉडकास्टच्या शेवटी आहे, आमच्या जर ऑडियन्सला किंवा प्रेक्षकांना एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? मी असं म्हणेन की जेव्हा पण तुम्ही कुंडली पत्रिका बघता, मुळात ना पत्रिका म्हणजे ही लाईक आपल्या पूर्ण भविष्यवाणी आहे. हे मी अजिबात डोक्यामध्ये पकडू नका. मी एवढंच पहिली गोष्ट ही म्हणेन. कारण तुम्ही जो आत्ता डिसिजन घेताय त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याचा अर्थ म्हणजे कुंडली पत्रिका. बरं. ओके. मग ती तुम्हाला 2 रूट देते, 3 रूट देते, असंख्य रूट देते, पण ती वाचता आली पाहिजे. ती वाचल्यानंतर तुम्हाला कळतं ह्या रूटला गेल्यानंतर असे परिणाम देणार. मग मी जसं आधी म्हटलं होतं की तुम्हाला ग्रहमान बदलता येतं. कसं बदलता येतं? मी असा डिसिजन घेतला, त्याच्याने परिणाम बदलले. पत्रिकाने आपल्याला ह्याच्यामध्ये पण दुसरी गोष्ट मी सांगेन की जर तुम्हाला असं दिसतंय की तुमच्या पत्रिकेमध्ये राहू खराब आहे, शनी खराब आहे, मंगळ खराब आहे. समजा राहू खराब आहे म्हटल्यानंतर अरे खराब आहे म्हणजे माझं सगळं वाईट होणार नाही. तुम्ही सोशल मीडियाच्या अडिक्शन मधून बाहेर व्हा, सेल्फ डाऊट पासून बाहेर व्हा, स्वतःला माइंडसेट तुमचा क्लिअर ठेवा. तर तुम्हाला राहू दोषापासून योगापर्यंतचं काम देईल. सिंपल आहे. शनीचं आल्यानंतर तुम्ही तुमची डिसिप्लिन चांगलं ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमचं मॅनेजमेंट चांगलं ठेवा. तुम्हाला शनी पॉझिटिव्हली काम, दोषाचं योगापर्यंतचं रूपांतर होतो. असे ग्रहमान बदलतात. तर तुम्ही असं धरू नका. अजिबात मी एवढंच सांगेन सगळ्यांना की पत्रिका म्हणजे लास्ट तुमचं भविष्य आहे, तो भविष्य नाहीये. ते तुम्हाला फक्त परिणाम दाखवत आहे तुमच्या आजच्या डिसिजनवर आणि तुमच्या कर्मावर. मग आता तुम्ही जे चेंजेस केले त्यानुसार तुमची पत्रिका बदलत जाते. खूप छान पद्धतीने मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलं. रिअलिस्टिक आहे. तुम्हालाही कळालं असेल की हे काही स्क्रिप्टेड नव्हतं किंवा आम्ही जे बोलतोय ते वन साइडेड नाहीये. अपेक्षा आहे की याचा तुम्ही चांगला उपयोग कराल. मॅडमचा आणि त्यांच्या टीमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तुमचे पर्सनल क्वेश्चन्स कमेंटमध्ये लिहू नका. ते तुम्ही बाय अपॉइंटमेंट त्यांच्याशी डिस्कस करू शकता. त्यासाठी एक फीस असते किंवा एक वेळ दिली असते, त्याप्रमाणे ते तुम्हाला कनेक्ट करतील. आशा आहे की फक्त जन्मपत्रिका तुमचं नशीब बदलू शकत नाही, तर तुमचे कर्म पण तसे असले पाहिजे. जर तुम्ही कर्म चांगले करत राहिला तर कदाचित पत्रिका काहीतरी वेगळी बोलेल, पण तुमच्या आयुष्यात तुम्ही सुख अनुभवाल. अशीच अपेक्षा करून आज रजा घेतो. थँक्यू.